सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार. बुवांना प्रणाम. आज आपल्याला खूप समृद्ध व्यक्तीकडून अ, मार्गदर्शन मिळतंय. हे खरोखरीच आज आपल्या सगळ्यांसाठी भाग्याचं अ, गोष्ट आहे. कारण आपला अगदी छोटासा समूह आहे आणि तरी पण बुवांनी आपली विनंती मान्य केली आणि आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. बुवांची ओळख करून द्यायची म्हणली तर खरं म्हणजे आपला हा तास सगळा अ, ओळख करून देण्यामध्ये जाईल, इतकी मोठी ओळख बुवांची आहे. पण मी थोडक्यात बुवांविषयी सांगते की बुवांनी संस्कृतमध्ये एम ए केलेलं आहे आणि मुख्य म्हणजे अनेक अ, प्रतिष्ठित अशा अ, संस्थांमध्ये ते अतिथी व्याख्याते म्हणून काम करतात. त्याच्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मॉडर्न कॉलेज पुणे, भीष्म स्कूल ऑफ इंडिगो रूट्स, टिळक विद्यापीठ अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये बुवा अतिथी व्याख्याते म्हणून काम करतात. शैक्षणिक सल्लागार म्हणून काम करतात आणि मुख्य म्हणजे वैदिक संशोधन मंडळात त्यांनी माजी सहाय्यक संचालक म्हणून बरीच वर्ष काम केलेलं आहे. अनेक संस्थांमध्ये ते विश्वस्त म्हणून काम करतात. त्यांचं स्वतःचं लेखन धर्मशास्त्र, वैदिक वाङ्मय, पुराण, महाभारत, दैवतशास्त्र अशा महत्वाच्या विषयांवरती त्यांचं लेखन आहे. आणि जवळपास 1500हून अधिक व्याख्यानं बुवांनी अ, सगळीकडे दिलेली आहेत. अनेक अ, पुरस्कारांनी बुवा पुरस्कृत आहेत. आणि मी जितकी बुवांकडे शिकले तर मला एक असं लक्षात आलं की ते स्वतः कर्मठ आहेत. म्हणजे ज्या गोष्टी करायला हव्यात धर्माने त्या करण्यासाठी ते अगदी आग्रहाने सांगत असतात. आणि जेही ते आपल्याला शिकवतात ते थेट हृदयापर्यंत पोहोचतं, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि म्हणून माझी खूप इच्छा होती की प्रणव शास्त्रींनी आपल्याला मार्गदर्शन करावं म्हणून. आणि पण एक अशी पण भीती वाटत होती की आपला समूह खूप छोटासा आहे, तर मग ते आपल्याला मार्गदर्शन करतील की नाही. पण त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता आपल्या समूहाला मार्गदर्शन करायचं मान्य केलं. आणि जेव्हा चर्चा आमची झाली की विषयासाठी, तर मी त्यांना विनंती केली होती की रामायणची ही कथा, म्हणजे रामायण हा आपला इतिहास आहे, आपलं एक आदर्श आहे. आणि हा आपला जन्मापासून प्रवास रामायणाबरोबर सुरू होत असतो. पण तरीही वयाच्या या टप्प्यावर येईस्तोवर सुद्धा आपल्याला रामायणात काय आहे हे नीटसे माहिती नसते. आणि त्यामुळे बरेचसे गैरसमज आपल्या मनामध्ये असतात किंवा कथांवरती आपण विश्वास जो ठेवलेला असतो, ना त्या कथेतली सत्यता आपल्याला माहिती असते, ना त्यातलं तत्वज्ञान आपल्याला माहिती असतं. आणि म्हणून मी बुवांना विनंती केली होती की रामायणाच्या विषयी जे काही गैरसमज लोकांमध्ये असतात ते थोडेसे दूर व्हावेत म्हणून आजचा विषय मी त्यांना विनंती केली होती. तर बुवांना मी आता विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. बुवा ऐकू येतंय आवाज हो, माझा? माझा आवाज येतोय? हो, आता अगदी येतोय. एकच मिनिट. हो, हो.
हो, व्हिडिओ पण आता क्लिअर आहे तुमचा. नमस्कार. नमस्कार. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे? हो हो, अगदी अगदी. हॅलो. हो हो, क्लिअर आहे. आवाज येतोय? हो, येतोय येतोय. हो हो. तर प्रत्यक्षात काय आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जी प्रतिमा उभी केली आहे ती खरंच उत्कट आहे. त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. ग्रुप लहान मोठा हा विषय नाही. किती लोक आहेत त्या क्वांटिटीपेक्षा किती विचारी आहेत, किती जिज्ञासू आहेत, ही गोष्ट अगदी. महत्वाची असते. आणि माझ्या दृष्टीने तुमचा हा चमू खऱ्या अर्थाने खूप अभ्यासू, संशोधक वृत्ती आणि सगळ्यात महत्वाचं जिज्ञासेबरोबर श्रद्धा, तोच ही महत्वाचा. या समूहाची बलस्थान आहे असं मला वाटतं. त्यामुळे हो. असं काही मी काही फार वेगळं केलेलं नाहीये. माझा आनंदाचा हा विषय आहे की मनपूर्वक असा धन्यवाद. समूह भेटावा आणि तिथे काहीतरी अभ्यास जो करता आला रामरायाच्या कृपेने, तो मांडण्याची संधी मिळाली. वा. त्यामुळे मला ती संधी तुम्ही उपलब्ध करून दिलीत त्याबद्दल खरं तर तुमचेच मनःपूर्वक आभार आधीच व्यक्त करतो. खरं तर रामचरित्रावर इतकं उदंड बोललं गेलेलं आहे, इतक्या वेगवेगळ्या चिंतकांनी, संतांनी, पंतांनी, पंडितांनी आणि अगदी ज्याला वैचारिक उंची गाठता आली असेही आणि ज्यांना फार वैचारिक उंची नाही असेही, अशा दोन्ही ध्रुवांवर असणाऱ्या लोकांनीही त्याच्यावर उदंड लिहिलेलं आहे. अगदी राम हा परमात्मा इथपासून, राम म्हणजे एक वाट चुकलेला कोणी नायक, इथपर्यंत मतप्रदर्शनं झालेली आहेत. त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर नवीन सांगण्यासारखं असं फारसं काही नाही. केवळ जे पुन्हा 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 आपण त्याची उजळणी केली पाहिजे. रामायणात हे आहे, रामायणात हे नाही म्हणताना मूळचं रामायण काय आहे याचा परिचय आपल्याला असला पाहिजे, यासाठी हा अल्पसा प्रयत्न. जर एकच सूचना अशी की नेटवर्कचा इश्यू मधनं मधनं यायची शक्यता आहे, तर तसं वाटलं तर मला तात्काळ सांगा. म्हणजे मी बडबडत राहिलो आणि तुम्हाला ऐकू येत नसेल तर तसं व्हायला नको. नाही नाही, म्हणजे सांगा. समजा आवश्यकता लागली तर मी व्हिडिओ तात्काळ बंद करीन, म्हणजे ऑडिओ तेवढा क्लिअर राहू शकतो. हो, आवश्यकता वाटली तर जरूर सांगा. चालेल चालेल. आपण सुरुवात करूया. हो. यः पृथिवी भरवारणाय दिविजै संप्रार्थितश्चिन्मयः संजातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रम हतराक्षसं पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे. ज्या प्रभू रामचंद्राचं चरित्र आपण वर्षानुवर्ष ऐकत आलेलो आहोत, त्या प्रभू रामचंद्राच्या चरित्राची मूळ चौकट ज्यांनी घालून दिली, त्या आदिकवी महर्षी वाल्मिकींना सादर अभिवादन करतो आणि वाल्मिकी रामायणाच्या या चिंतनाला प्रारंभ करतो. वाल्मिकी रामायणाविषयी जे बहुतांश समज आणि गैरसमज प्रसृत झाले, त्यातली मूळ कारण ढोबळमानाने अशी आहेत की आजची सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांवर ज्या वेगवेगळ्या पद्धतीने रामायण कथांचा प्रचार प्रसार झाला, विशेषतः दृकश्राव्य माध्यम, सिरियल्स असतील, पिक्चर्स असतील, अॅनिमेशन फिल्म्स असतील, या सगळ्यातून जे आपल्याला दृक आणि श्राव्य या दोन माध्यमातून दिलं गेलं, त्या दृकश्राव्य माध्यमाचा आपल्या मनावर, आपल्या स्मृतीवर इतका घनिष्ठ संबंध आणि त्यातनं इतका खोल परिणाम साधला गेलेला आहे की त्या पलीकडे रामायण नाही असं आपल्याला वाटतं. म्हणजे रामानंद सागरांनी जेव्हा पहिलं रामायण काढलं, खरं तर त्या रामायणाच्या सुरुवातीला किंवा त्या भागांच्या मध्ये मध्ये जेव्हा ते स्वतः येऊन काही मोनोलॉग्स त्यांचे होते, काही संवाद ते श्रोत्यांशी, प्रेक्षकांशी साधायचे, तो फार महत्वाचा होता.
म्हणजे अनेकांना ते डोकेदुखीचं वाटायचं, हा आले आता बोलायला, आता काय गोष्टीपेक्षा हे कटकटीचं वाटायचं. पण त्याच्यामध्ये हे रामायण कसं आम्ही घडत गेलं आमच्याकडून हे त्यांनी तिथे सांगितलं. म्हणजे त्याच्यात कुठल्या कुठल्या रामायणांचा आम्ही आधार घेतला, कुठली कथा मूळ रामायणात नाही, मग आम्ही ती का घेतली, त्याच्या मागची सगळी तर्कसंगती त्यांनी त्यात थोडक्यात समजावून दिलेली. त्यामुळे आपण बरेच वेळा पाहताना ते वगळून पाहिलेलं असतं. ते काय म्हणाले ते आपल्या लक्षात राहत नाही. तो राम म्हणजे अरुण गोविल आणि सीता म्हणजे दीपिका चिखलिया, आणि त्यांनी कुठले डायलॉग घेतले ते सीन आपल्या डोक्यात घट्ट बसलेले असतात. त्यामुळे हे गैरसमज का पसरले त्याच्या मागचं एक कारण नकळत हे झालेलं दृकश्राव्य माध्यमातलं रामायणाचं अंकन, हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे काय, याचं दुसरं विधान, दुसरं टोक मी असं सांगतो, जे आपल्याला दाखवलं गेलं ते सगळं तसंच्या तसं घडलं असं नाही. जर आपल्यापैकी थोडं म्हणजे वेगळ्या जॉनरचा तो पिक्चर आहे, दृश्यम नावाचा पिक्चर आहे, तो जर आपल्यापैकी कोणी बघितला असेल तर ह्या दृश्याचं काय परिणाम आपल्या मनात असतो, म्हणजे एखादी गोष्ट दृश्य स्वरूपामध्ये वारंवार दाखवली गेली, इम्पोज केली गेली की ते खरं वाटायला लागतं. तसं वाल्मिकी रामायणात हे असलंच पाहिजे हे समीकरण होण्यामागचं कारण ही दृकश्राव्य माध्यमातली रामकथा, हे आपल्याला कुठेतरी मनाशी घट्ट धरावं लागेल. नाही तर मग काय होतं की हे सांगतायत खरं, पण आमच्या मनातली प्रतिमा काहीतरी वेगळी आहे. हा प्रतिमा भंजनाचा प्रयत्न नाहीये, कृपया हे लक्षात घ्यावं. हे कशासाठी आहे तर आपल्या मूळ ग्रंथामध्ये किती तर्कसंगत, किती स्पष्ट इतिहास ज्याला म्हणता येईल अशी मांडणी दिसते, आणि या सगळ्या चित्रांकनामुळे कुठेतरी वास्तवाशी फारकत घेत अतिरंजितपणा, कल्पित, परिकल्पित अशा गोष्टींची पुट त्या मूळ कथेवर चढलेली असावीत, हे आपल्याला कळायला मदत होते. त्यासाठी हा आपला प्रयत्न आहे. मग मी सुरुवात करतो की रामकथा केव्हा रचली गेली या काळापासून. पहिला गैरसमज इथून सुरू आहे की आपल्यापैकी एवढी मंडळी आज आहेत ऑनलाईन, त्यापैकी कोणीही मला सांगू शकेल का की रामचरित्र हे नेमकं राम होण्याच्या आधी लिहिलं गेलं का राम झाल्यानंतर लिहिलं गेलं? मी थोडं तुम्हाला त्रास देतोय, मध्ये मध्ये अनम्यूट तुम्हालाही करायला लावणार आहे. कविता मॅडम कृपया आपण नाही बोललात तरी चालेल, कारण आपण जाणकार आहात या सगळ्या विषयात, आपल्याला हे माहिती असणार आहे. पण श्रोतृवर्गाला ही नम्र विनंती, जरा तुमचा चेहरा, तुमचा आवाज मला पाहता ऐकता आला तर आनंद वाटेल. आपल्यापैकी कोणीही कोणी मला या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल की रामकथा नेमकी कधी रचली गेली? रेज हँड फीचर की कोणीतरी वापरलेला आहे. हॅलो. ऋतुजा आहे, त्यांनी रेज हँड केलाय. अनम्यूट करू शकतात, मी सगळ्यांना अलाउ ठेवलेलं आहे. हा नमस्कार. नमस्कार. ज्या वेळेस लव आणि कुश राम दरबारात येऊन रामकथा गात होते, त्यावेळेस वाल्मिकी ऋषींनी त्यांना शिकवली होती रामकथा. तर मग ज्यावेळेस सीतामाई त्यांच्याकडे राहायला गेल्या असतील त्यावेळेस त्यांनी तो ग्रंथ लिहिला असेल. हम्म. बरोबरच्या जवळ पोहोचला पण बरोबर नाही. धन्यवाद, धन्यवाद. तुम्ही प्रयत्न केलात उत्तर देण्याचा, हे अभिनंदनीय आहे. आपल्या अजून एक अजून एक दृढमूल झालेला समज हा आहे. अजून एक कोणीतरी आहे, अ, रिनोवा टीबी हा असं त्यांचं नाव दिसत नाहीये. त्यांचा एक रेझल्ट हा आहे. ठीक आहे, हरकत नाही. हा, ओके. हो हो.
आम्ही मी बोलू का? हो, बोला बोला. हो, हा. बोला. मला नमस्कार. सुद्धा नक्की माहिती आहे असं नाही, पण नारद मुनी आणि वाल्मिकी यांची भेट झाली होती आणि वाल्मिकींनी अ, वाल म्हणजे वाल्मिकी ते क्रौंच पक्षाची जी कथा आहे ती घडली होती आणि मग नारद मुनीने तेव्हा त्यांना रामकथा ऐकवली. पण तेव्हा प्रत्यक्षात रामकथा घडलेली होती. म्हणजे रावणाचा वध होऊन रामराज्य सुरू झालेलं होतं आणि सीता त्यागाची घटनाही घडली होती. तेव्हा म्हणजे नारदांनी ही कथा ऐकवली आणि मग वाल्मिकींनी रामायण लिहिलं. छान छान, अभिनंदन. हे उत्तर बरोबर आहे. धन्यवाद. आता त्यातला नेमका गैरसमज काय आहे तो आधी पाहूया. गैरसमज हा आहे, वर्षानुवर्ष ते सांगितलं जातं की राम होण्याच्या आधी रामकथा रचली गेली, राम अवतार नंतर झाला आणि आधी रामकथा सांगितली गेली. हे कुठून आलं याचंही कारण आपल्याला थोडं पाहावं लागेल. ते काही असंच हवेत उडालेलं कोणीतरी कल्पना आणली आणि रूढ झाली अशी नाही. स्कंद पुराणामध्ये किंवा अध्यात्म रामायणामध्ये याचा उल्लेख आपल्याला मिळतो. वाल्मिकी हे आपल्या पूर्वायुष्यामध्ये एक लुटारू, एक डाकू होते, म्हणजे वाल्या कोळी होते. आणि आयुष्यभर ते डाकू म्हणजे थोडक्यात लुटालूट करणं, खून करणं, हत्या करणं, लुबाडणं लोकांना, त्यांचं धन लुबाडून घेणं हा ज्यांचा व्यवसाय होता. अशा वेळी आपलं हे एवढं जमलेलं पातक, म्हणजे पुण्याजवळ आपल्यापैकी काहींना माहिती असेल वेल्हे नावाचं गाव आहे. या वेल्हे गावामध्ये दगडी रांजण दाखवले जातात. अशी लोककथा आहे की हे रांजण वाल्मिकींच्या काळातले आहेत आणि हे 7 रांजण त्यावेळी वाल्मिकींनी रक्तानी भरून टाकलेले होते. वाल्याने, वाल्या असं त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव. तर पुढे त्यांना नारदांच्या उपदेशामुळे उपरती झाली. हे सगळं पातक जे मी करतोय घरच्यांसाठी, त्या पातकामध्ये घरचे जर सहभागी नसतील, मला एकट्याला हे सगळं भोगायला लागणार असेल, मला एकट्याला नरकात जायला लागणार असेल, तर अर्थ काय राहिला असा प्रश्न त्यांना पडला आणि त्यातून ती उपरती झाली. आणि नारदांनी पुढे तो रामनामाचा उपदेश केला. काही ठिकाणी सप्तर्षींनी रामनामाचा उपदेश केला असाही उल्लेख आहे. तर त्या रामनामाचा नीटनीट उच्चारही त्यांना करता आला नाही. आयुष्यभर मरा मरा करणाऱ्या या वाल्याच्या मुखात ते राम राम न येता मरा मरा चाल. पण 2दा जेव्हा मरा मरा तुम्ही म्हणाल तेव्हा एकदा जप, अशा पद्धतीने रामनाम स्मरण झालं, तप पूर्ण झालं आणि त्यातून तपपूत झालेले वाल्मिकी जन्माला आले. आणि हा सगळा क्रम रामजन्माच्या कितीतरी शतक आधी झाला होता अशी पुराणामधली घटना आपल्याला दिसते. त्यामुळे राम जन्माच्या आधी रामायण लिहिलं गेलं अशी ही एक लोकधारणा आपल्याला पुराणातून प्रचलित झाल्याचं आढळतं, ज्याला वाल्मिकी रामायणात कुठेही आधार नाही. वाल्याचा वाल्मिकी झाला हा जो वाक्प्रचार रूढ झाला तो पुराणातल्या रामायणातून झाला, तो वाल्मिकी रामायणातून आलेला नाही. वाल्मिकी रामायणामध्ये वाल्मिकी हे प्राचेत असं आहे. प्रचेता म्हणजे वरुण, वरुणाला 10 मुलगे आहेत आणि त्या 10 पुत्रांपैकी 10वा भृगु वंशात उत्पन्न झालेला हा ऋषी वाल्मिकी आहे. म्हणजे मुळात वैदिक ऋषी कुळातले हे वाल्मिकी आहेत. ते कुठेही दरोडेखोर, चोर अशापैकी होते असं नाही. उत्तर भारतामध्ये आजही तुम्ही गेलात तर एक अख्खा समाज वाल्मिकींवरून स्वतःची ओळख सांगताना आपल्याला दिसतो. हा समाज म्हणजे विशेषतः भंगी किंवा शौचालय साफ करणारा जो समाज असायचा तर तो स्वतःला वाल्मिकी समाज पूर्वी म्हणवायचे. किंवा अजून काही असे वनामध्ये राहणारे, वाटमाऱ्या करणारे, निषाद, शबर यापैकी आदिवासी काही टोळ्या आहेत की ज्या स्वतःला वाल्मिकींच्या वंशज किंवा त्या जातीतल्या असं सांगतात.
पण खुद्द वाल्मिकी रामायणात याचा कुठेही आपल्याला उल्लेख सापडत नाही. वाल्मिकी रामायणामध्ये प्राचेतसोहम दशमहा, मी 10वा प्राचेतस, वरुणाच्या पुत्रांपैकी मी 10वा मुलगा आहे, असाच उल्लेख वारंवार वाल्मिकींनी केलाय. मग वाल्मिकींनी रामायणाची रचना नेमकी केव्हा केली? तर आता मॅडमनी जसं सांगितलं तसं एक प्रसंग वाल्मिकींच्या आयुष्यात घडला. तो प्रसंग असा आहे, वाल्मिकी स्नानासाठी तमसा नदीच्या काठावर गेले आणि तमसेच्या काठी जात असताना त्यांना एक दृश्य दिसलं. एका निषादाने, निषाद म्हणजे आदिवासी, व्याध, या व्याधाने झाडावर बसलेल्या एका क्रौंच पक्षाला आपल्या बाणाने वेधून टाकलं. तो बाण त्या क्रौंच पक्षाला लागला आणि आकांत करत तो क्रौंच पक्षी खाली कोसळला. आता तिथे क्रौंच पक्षाचं मिथुन होतं, युगुल होतं, म्हणजे जोडी होती, नर आणि मादी. त्यातला हा नर मरून पडला, मादी आक्रोश करत राहील. हा जो प्रसंग घडला हा त्या वाल्मिकींच्या हृदयाला इतका भिडला की त्याचा दीर्घ काळपर्यंत विचार वाल्मिकी करत राहिले. तो त्या क्रौंचीचा जो विलाप होता, क्रौंची म्हणजे आजच्या मराठी भाषेमध्ये ज्याला आपण करकोचा म्हणतो, त्या कुळातला एक पक्षी आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की जे मीटिंग हे पक्षी करतात, एकदा एक जोडीदार निवडला की त्या जोडीदाराशी एकनिष्ठ हे पक्षी राहतात. अनेक पक्ष्यांच्या मध्ये ही प्रवृत्ती आपल्याला दिसते. एकदा एक जोडीदार निवडला आणि तो जर समजा मेला तर दुसरा जोडीदार केला जात नाही. प्राणी पक्ष्यांमध्ये आपल्याला हे फार दुर्मिळ आढळतं, पण क्रौंचांच्या बाबतीत हा स्वभाव आपल्याला पाहायला मिळतो. आणि तसं या क्रौंचीने एकनिष्ठ राहून आक्रोश केला आणि हा आक्रोश इतका भिडला वाल्मिकींच्या मनाला की त्या आक्रोशातून, शोकातून एक श्लोक प्रकट झाला. म्हणून भोजाने त्याचं वर्णन केलंय, शोकः श्लोकत्वमागतः. तो वाल्मिकींचा शोक श्लोक रूपानं अवतरला. काय होता तो श्लोक? जगातलं पहिलं वहिलं काव्य शाप होतं, शापवाणी होती. श्लोक असा होता, मा निषाद प्रतिष्ठाम त्वम अगम शाश्वती समाह यत् क्रौंच मिथुनादेकम अवधीहि काममोहितम. मा निषाद प्रतिष्ठाम त्वम अगमः शाश्वती समाह. तुला शाश्वत असं स्थैर्य कधीच प्राप्त होणार नाही, तुला प्रतिष्ठा प्राप्त होणार नाही. प्रतिष्ठा याचा मराठीत अर्थ फक्त नावलौकिक एवढाच केलाय, पण संस्कृतमध्ये जीवन, आयुष्य, स्थैर्य, समृद्धी, संपन्नता असे अनेक अर्थ प्रतिष्ठा शब्दाचे आहेत. तर या सगळ्या अर्थी तुला कधीही स्थैर्य लाभणार नाही, तू मरशील. कोणाला सांगितलं? मा निषाद. हे निषादा, हे व्याधा, तुला मा, मा म्हणजे नकार, नकारार्थी अव्यय, तुला हे कधीही मिळणार नाही. काय? प्रतिष्ठा हा शाश्वती, शाश्वत अशी प्रतिष्ठा तुला कधीही लाभणार नाही. का? यत्क्रौंच मिथुनादेकम, कारण त्या क्रौंच पक्षाच्या जोडप्यातला एक पक्षी तू हकनाक, अवधीही काममोहितम, काममोहित झाला असता मारलास. आता हा जो शाप त्यांच्या मुखातून बाहेर पडला, ते अंतर्मुख झाले. ते म्हणाले, अरे शाप देताना सुद्धा ही अद्भुत वाणी कशी बाहेर पडली? प्रत्येक चरणामध्ये 8 अक्षर आहेत. मा नि शा द प्र तिष्ठाम त्वम, 8 अक्षर. अ ग म शा श्व ती स मा, 8 अक्षर. यत क्रौंच मी थू ना दे कम, 8 अक्षर. अ व धी का म मो ही तम, 8 अक्षर. असा 8 अक्षर एकेका चरणात असणारा हा अद्भुत वैदिक छंद आहे. वेदामध्ये हा अनुष्टुभ या नावाने प्रसिद्ध आहे.
जे 7 वैदिक छंद आहेत त्याच्यामधला एक हा अनुष्टुप छंद आहे. आणि त्या वैदिक छंदामध्ये ज्याच्यात आजपर्यंत केवळ मंत्र ऋचा प्रकट झाल्या आहेत, त्यामध्ये आज माझी शापवाणी प्रकट व्हावी हे आश्चर्य आहे. वाल्मिकी हाच विचार करत करत पुढे गेलेत. स्नान आन्निक संध्या सगळं आटपून आश्रमात परत आलेत आणि अचानक त्यांच्यासमोर ब्रह्मदेव प्रकट झाले. ब्रह्मदेवानी वाल्मिकींना आश्वस्त केलं. ते म्हणाले, तुझ्या मुखातून हा जो छंदोबद्ध शाप बाहेर आला तो माझ्याच संकेताने तुझ्या वाणीवर जी सरस्वती विराजमान झाली आहे तिचा प्रसाद समज. आणि आता त्या सरस्वतीच्या कृपेने तुझ्याकडून एक अलौकिक कार्य पूर्ण होणार आहे. ते कार्य म्हणजे एक महाकाव्य तुझ्याकडून रचलं जाणार आहे, त्याच्यासाठी सिद्ध हो. आता ते म्हणा, त्यावेळी वाल्मिकींनी पृच्छा केलीये की ठीक आहे, तुम्ही सरस्वतीला आज्ञा दिली, ती प्रकट झाली, पण मी या सांप्रत काळी कोणाचं गुणवर्णन करावं असं तुम्हाला वाटतंय? कोन्वस्मिन सांप्रते लोके, या प्रस्तुत काळामध्ये, या सांप्रत काळामध्ये असा कोण माईका लाल आहे की ज्याचं वर्णन मी माझ्या वाणीने करावं असं तुम्हाला वाटतंय? त्यावर ब्रह्मदेव हसले. ते म्हणाले, ह्या सगळ्या तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला देवर्षी नारद देतील. असं म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान झाले. आता नारद ब्रह्मदेवांच्या संकेतानुसार प्रकट झाले आणि नारदांनी जे वाल्मिकींनी विचारलेले प्रश्न आहेत, या सांप्रत काळी कोण असा पुण्यश्लोक राजा आहे, त्याचं महत्व काय आहे, तो कसा धर्मनिष्ठ आहे, त्याचा स्वभाव काय, त्याची प्रकृती काय, त्याचे गुण काय, हे जे काही प्रश्न विचारले त्या प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरादाखल रामांचं संक्षिप्त चरित्र सांगितलं. हे सगळे जे श्लोक आहेत ते 100 श्लोक आहेत. एक प्रकारे शतश्लोकी रामायण हे पहिलं नारदांनी वाल्मिकींना कथन केलं. आता हे जेव्हा कथन केलं तेव्हा वाल्मिकींच्या मनामध्ये जी काव्य प्रेरणा झाली ती रामचरित्रपर काव्य करावी अशी झाली. आणि मग वाल्मिकींनी हे काव्य रचलं. त्याची वैशिष्ट्य काय, तर 24,000 श्लोकांमध्ये ही रचना झाली. म्हणून या रचनेला चतुर्विंशती साहस्री असं नाव पडलं. 24,000. हे 24,000 कसे, तर मुळात वाल्मिकी हे वैदिक ऋषी आहेत. वेदाध्ययन केलेलं आहे, वेदांचं दर्शन त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे गायत्री, ज्या छंदाला, ज्या मंत्राला वेदमाता म्हटली जाते, त्या गायत्री छंदातली, गायत्री मंत्रातली एक एक वर्ण अक्षर घेऊन 1,000 श्लोक त्यांनी रचलेत. त्यामुळे जर वाल्मिकी रामायण आपण काढून पाहिलं आणि प्रत्येक 1000 श्लोकांचा असा सेट केला, असे ते काही अखंड नाहीयेत, अनेक अध्याय मिळून ते 1000 श्लोक पूर्ण होतात. पण जिथे तो 1000वा श्लोक पूर्ण होतो त्याची पुढची सुरुवात म्हणजे पुढच्या 1000 श्लोकांच्या आरंभीचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये गायत्री मंत्रातलं एक अक्षर वाल्मिकींनी गुंफलेलं असतं. म्हणजे गायत्री मंत्र हा 24,000 श्लोकामध्ये संपुटित केला गेलेला आहे या वाल्मिकी रामायणामध्ये. म्हणजे एक प्रकारे गायत्री मंत्राचा प्रभाव जसाच्या तसा या वाल्मिकी रामायणात उतरला आहे असं म्हणायला हरकत नाही. तर असं हे वाल्मिकी रामायण रचलं गेलं. ते केव्हा, तर त्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे वाल्मिकींच्या. वाल्मिकींनी विचारलंय, कोन्वस्मिन सांप्रते लोके, ह्या सांप्रत काळी, सांप्रत लोकामध्ये म्हणजे वर्तमान काळी क्रिया आहे. महाभारत आणि रामायणामध्ये ही गल्लत कायम होते की वर्तमान काळ आणि भूतकाळ याची गफलत केली. म्हणजे काय, रामायण कायम भविष्यकाळी झालं असं मानलं जातं. वाल्मिकीने आधी रचलं, रामायण नंतर झालं. आणि महाभारताच्या बाबतीत ते करंट, वर्तमान काळी झालं असं वाटत असतं लोकांना. का, पुन्हा तो दृकश्राव्य माध्यमांचा परिणाम. म्हणजे थोडक्यात आता आजचा आपला विषय महाभारत नाही, पण जाता जाता सांगून पुढे जातो. आपल्याला वर्षानुवर्ष ते चित्र किंवा तो सीन डोळ्यासमोर असतो की संजय सभेमध्ये बसलाय आणि तो आंखो देखी
म्हणजे त्या भिंतीवर महाभारताचं युद्ध दृश्य पाहतोय आणि धृतराष्ट्राला कथन करतोय असं चित्र आपल्या मनामध्ये बसवलेलं असतं. पण मुळात संजय असा लाईव्ह कॉमेंट्री करत नाही आहे महाभारतानुसार. संजय स्वतः रणांगणात जातोय. 18 दिवस तो स्वतः रणांगणामध्ये लढलाय आणि एकेका सेनापतीच्या पतनानंतर जसं रिपोर्टिंग केलं जातं तसं रिपोर्टिंग तो संजय धृतराष्ट्राला येऊन वेळच्या वेळी करतोय. ते भूतकाळी रिपोर्टिंग आहे, ते वर्तमान काळी, चालू वर्तमान काळ तिथे नाहीये. म्हणून गीतेची सुरुवात किम अकुर्वत संजय भूतकाळी रूपात आहे की संजया, पंडूचे आणि माझे मुलगे कुरुक्षेत्र धर्मक्षेत्रात एकत्र झाले, काय करते झाले, त्यांनी काय बरं केलं, काय करत आहेत असा प्रश्न नाही. तसं हा काल व्यत्यास हा आपल्याला रामायण महाभारतामध्ये आढळतो. तसा रामायणाच्या बाबतीत भविष्यत्काली हे पुढे घडणार आहे असं मानलं जातं, पण मूळ वाल्मिकी रामायणात सांप्रते लोके वर्तमान काळी प्रयोग आहे. तो प्रयोग केव्हाचा आहे तर रामांचं राज्यारोहण नुकतंच पार पडलेलं आहे. रामांचा राज्याभिषेक झालेला आहे आणि राज्याभिषेक झाल्यानंतर सीता त्याग व्हायच्या आधीचा मधला जो ऑल इज वेल असा कालावधी आहे, या कालावधीत रामायणाची रचना झाली आणि ती रचना वाल्मिकींनी करून आपल्या पुरती मर्यादित ठेवलेली होती. जेव्हा पुढे सीता त्याग झाला, लवकुशांचा जन्म झाला, तेव्हा रामांच्या दरबारी होऊ घातलेल्या अश्वमेध यज्ञामध्ये हे रामाचं आख्यान गाता यावं यासाठी त्यांना अंतःप्रेरणा झाली आणि त्यांनी ही सगळी रामकथा जी 6 पर्व किंवा 6 कांड, कांड हा शब्द आहे, त्या 6 कांडामधली ही रामकथा दोन्ही रामपुत्रांना शिकवली, त्याचं गायन करवलं. आणि हे सगळं झाल्यावर उरलेलं जे 7वं कांड, ज्याला खिलकांड म्हणता येईल, पुरवणी दाखल केलं गेलेलं हे कांड नंतर त्याला करून जोडलं. या सगळ्या कांडांची मिळून संख्या 24,000 आहे. पण पहिला जो रामायणाचा रामकथेचा टप्पा आहे हा 6 कांडापर्यंतचा आहे. म्हणजे त्यामध्ये 6 कांड कोणती कोणती? बालकांड, पुढचं जे कांड आहे ते अयोध्याकांड, त्याच्या पुढचं जे कांड आहे ते अरण्य किंवा वनकांड, त्याच्या पुढचं आहे ते किष्किंधाकांड, 5वं आहे ते सुंदरकांड आणि 6वं आहे ते युद्धकांड. तुलसी रामायणामध्ये किंवा रामचरितमानसामध्ये त्याला लंकाकांड असं म्हटलंय. तर ते युद्धकांड ही 6 कांड क्रमाने आहेत. आणि जे नंतर जोडलं गेलं, थोडक्यात रामांच्या अश्वमेध यज्ञानंतर सीतेने भूगर्भामध्ये आपला देह विसर्जित केल्यानंतर जी भर वाल्मिकींनी घातली उत्तर कांडाच्या रूपात, ते उत्तरकांड नंतरचं 7, अशी 7 कांड रचून पूर्ण झाली. आता त्याच्या पुढचा जो एक समज पसरलेला आहे तो म्हणजे शत्रुघ्न हा नेमका कुणाचा मुलगा. मी आपल्याला वेळ अगदी मर्यादित असल्यामुळे सगळ्या गोष्टी काही इथे घेऊ शकेन असं नाही, पण मोजक्या काही गोष्टींवर मोजके काही गैरसमज आहेत त्यांच्याबद्दल बोलतोय. वाल्मिकी रामायणाबद्दल हा एक समज आपण पाहिला. पुढचा समज आहे शत्रुघ्न नेमका मुलगा कोणाचा. कारण मराठी प्रांतामध्ये काही रामायण जी प्रचलित झालेली आहेत, विशेषतः भावार्थ रामायण असेल किंवा नामदेव महाराजांच्या गाथेतलं रामायण असेल, या काही रामायणामध्ये शत्रुघ्न हा कैकेयीचा मुलगा दाखवला गेलाय. याला आधारही एका उत्तरकालीन रामायणाचा आहे. ते रामायण म्हणजे आनंद रामायण आहे. वाल्मिकी रामायणा व्यतिरिक्त अन्य काही रामायण संस्कृत भाषेमध्ये रचली गेलीत. त्यातली 2 महत्वाची म्हणजे हे आनंद रामायण आणि अजून एक आहे अध्यात्म रामायण. रामावत किंवा रामानंदी संप्रदायांचा या 2 रामायणांवर पगडा आहे, प्रभाव आहे. तर हे जे रामायण आनंद रामायण आहे, या आनंद रामायणामध्ये कथाभाग असा येतो की जेव्हा दशरथानी यज्ञ केला आणि त्या यज्ञाचा जो प्रसाद पायसदान, दशरथा घे हे पायसदान मिळालं,
त्या पायसाची वाटणी कशी केली याचे तपशील आपल्याला वेगळे दिसतात. वाल्मिकी रामायणात इतका स्पष्ट उल्लेख आहे की ते पायस घेऊन, ती पायस थाली घेऊन त्यातला मुख्य अर्धा भाग हा कौसल्येला त्याने दिला. म्हणजे आपण जर सगळा भाग घेतला तर त्यापैकी 50% असं म्हणूया हा कौसल्येला दिला गेलाय. आता या 50% थोडा एक भाग त्यांनी वेगळा काढून ठेवला. उरलेला जो 50% भाग होता त्याच्यामध्ये 2 समान भाग केले गेले. त्यातला एक भाग हा कैकेयीला दिला गेला आणि एक भाग जो त्या कैकेयीच्याच भागातून वेगळा केला गेलेला होता आणि जो कौसल्येच्या भागातून 50%तून थोडा वेगळा काढलेला होता असा भाग हा सुमित्रेला दिला गेला. वाल्मिकी रामायणातली ही गणना आहे. आनंद रामायण काय सांगतं की पहिला भाग हा कौसल्येला दिला गेला, दुसरा भाग हा सुमित्रेला दिला गेला आणि उरलेला तिसरा भाग हा कैकेयीला दिला गेला. खर तर कैकेयी ही लाडकी राणी आहे, पट्टराणी असं म्हणता येत नाही तिला, कारण संस्कृतमध्ये पट्टराणी याचा अर्थ पट्टाभिषिक्त राणी, जिचा अभिषेक राजाबरोबर सिंहासनावर बसवून केला गेला आहे, तिला पट्टराणी असं म्हणतात. मराठीमध्ये गफलत होते. पट्टराणी म्हणजे लाडकी राणी असा मराठीमध्ये शब्दप्रयोग रूढ झालाय, पण पट्टराणी, पट्टमहिषी हे दोन्ही शब्दप्रयोग मूळ संदर्भ जर पाहिले तर जे पट्टाभिषिक्त राजे आपल्या बरोबर पहिली विवाह झालेली पत्नी सिंहासनावर बसवून घेत तिच्यासाठी पट्टराणी असा शब्द आहे. त्या नात्याने पट्टराणी ही कौसल्या होती, पण कौसल्या ही सगळ्यात ज्येष्ठ आहे. वाढत्या वयाबरोबर बायको वाढत्या वयाची असेल तर बरेच वेळा विशेषतः विषयी पुरुष जे आहेत त्यांचं आवडीनिवडी, अभिरुची या बदलत जातात. म्हणजे हे पूर्वीच्या काळातलं मी सांगतोय. तर त्या दशरथाच्या मनामध्ये पुढच्या काळामध्ये कैकेयी विषयीची ओढ, आसक्ती ही अधिक झाली. त्यामुळे एक प्रकारे जरी ज्येष्ठ धर्मपत्नी पट्टराणी ही कौसल्या होती तरी त्या दशरथाचं झुकतं माप, कलतं माप हे कैकेयीकडे अधिक होतं. त्याबरोबरीने सुमित्रा ही देखील एक पत्नी आहे. पूर्वीच्या काळी राजे लोक अनेक विवाह करत असत, त्यातला पहिला विवाह हा धर्मविवाह मानला जायचा, धर्मासाठी केला गेलेला. आणि उरलेले पुढचे जे सगळे विवाह असायचे ते अर्थ आणि काम या दृष्टीने केले जायचे. म्हणजे काही वेळेला कामवासना आणि काही वेळेला राज्यामधले अंतर्गत संबंध सुधारावेत, राज्यांतर्गत संबंध प्रस्थापित व्हावेत यासाठी काही लग्न व्हायची, राजकीय हितसंबंध जपण्यासाठी तशी काही. पण या कैकेयीशी लग्न करताना अश्वपती जो कैकेयीचा पिता आहे त्याने दशरथाला अट घातली की माझ्या कन्येशी विवाह केल्यावर जो तुला पुत्र होईल त्यालाच राज्याधिकार मिळाला पाहिजे. हे करत असताना काही गोष्टी घडलेल्या आहेत. का तर मुळात कौसल्येला मुलगा किंवा मुलगी झालेली नाही, ती अनपत्य आहे. सुमित्रेशी आधी लग्न झालंय पण सुमित्रेला देखील अपत्य झालेलं नाहीये. म्हणजे आता ही जी लाडकी पत्नी येते तिच्यापासून अपत्य होईल आणि ते पहिलं असेल हे गृहीतक धरून अश्वपतींनी अट घातली, पण घातला की हिचा जो मुलगा होईल त्याला तू राज्याभिषेक करावास. पण दुर्दैवाची गोष्ट तिच्याशी विवाह करून देखील दशरथाला अपत्य झालेलं नाही. अनेक वर्ष तो अनपत्य राहिल्यावर मग वसिष्ठांना प्रार्थना केली. वसिष्ठांनी अश्वमेध यज्ञ करण्याची आज्ञा केली. पितृकामेष्टी हा यज्ञ नाहीये, तो यज्ञातला एक छोटासा विधी आहे. मूळ जी काही आधीची देणी घेणी पाप पुण्य असतील त्याचा बॅलन्स होण्यासाठी वसिष्ठांनी आज्ञा केली की तुम्ही अश्वमेध हा यज्ञ करावा. त्याप्रमाणे अश्वमेध यज्ञाचं अनुष्ठान दशरथाने केलेलं आहे. आणि ते अनुष्ठान झाल्यावर
मग त्या अनुष्ठानाच्या अंतर्गत राजाला पुत्रप्राप्तीची इच्छा आहे हे ओळखून शृंग ऋष्यशृंगानी पुत्रकाम नावाची इष्टी केली. यातून ती सुवर्णस्थालीतली पायस दान मिळालं हे आपल्याला माहिती आहे. आता जेव्हा कैकईला शेवटचा वाटा आनंद रामायणानुसार दिला गेला तेव्हा कैकईला तो आपला अपमान वाटला. तिच्या मनामध्ये अहंकार होता आणि वाल्मिकी रामायणामध्येही अनेक ठिकाणी याचे आपल्याला अस्फुट असे उद्गार पाहायला मिळतात. कैकईचा या सगळ्या दशरथाच्या कुटुंबावर पगडा अधिक आहे. पकड दशरथावर कैकईची सर्वात अधिक आहे. दशरथ हा कैकईच्या तंत्राने वागणारा होता असं म्हणायला बराच वाव मूळ वाल्मिकी रामायणात आपल्याला मिळतो. आणि यानुसार कैकईला तो शेवटचा वाटा मिळाला म्हणून ती रुसून बसली आणि योगायोग असा त्या यज्ञप्रसादाची झालेली अवहेलना देवांनी पाहिली आणि देवांनी प्रेरित केलेली एक घार तिथे येऊन तिने तो भाग पळवला. आणि पुढे मग कथा आहे की गंधमादन पर्वतावर जी अंजना नावाची वानरी तप करत होती पुत्रप्राप्तीसाठी तिच्याकडे नेऊन टाकला आणि त्यातून पुढे मारुतीचा जन्म झाला असं आपल्याला आनंद रामायण किंवा मराठीमध्ये ज्या काही रामकथा मिळतात त्यातला हा कथाभाग आपल्याला सापडतो. म्हणजे एक प्रकारे मारुती हा राम लक्ष्मणांचाच पिंडज बंधू होता असं म्हणायला वाव या कथामुळे राहतो. पण मूळ वाल्मिकी रामायणात याला वाव नाही. तिथे स्पष्ट असंच केलं गेलंय की कौसल्येच्या प्रसादातून जो वाटा काढला गेला त्यातून जो सुमित्रेला मुलगा झालाय, कारण सुमित्रेला एकूण 2 वाटे दिले गेलेत. मोठा वाटा सगळ्यात कौसल्येला गेलाय पण उरलेल्या ज्याला आपण 3/4 म्हणू त्या भागातून एक मोठा वाटा कैकईला जरूर दिला गेला पण सुमित्रेला जो वाटा दिला गेलाय त्याच्यामध्ये कौसल्येकडून आलेलाही एक वाटा दडलेला आहे. त्यातून लक्ष्मणाचा जन्म झालाय आणि कैकई आणि तिच्यात जे वर्गीकरण झालं होतं, विभागणी झाली होती प्रसादाची, त्यातल्या वाट्यातून शत्रुघ्नाचा जन्म झाला. त्यामुळे शत्रुघ्न आणि लक्ष्मण हे दोघही सुमित्रेची मुलं आहेत आणि त्या दोघांचाही संबंध ज्या यज्ञ प्रसादाच्या अवशिष्टातून ते जन्माला आले त्याच्या मूळ अपत्याशी म्हणजे कौसल्येकडून आलेल्या प्रसादाच्या फळातून झालेला लक्ष्मण हा रामाशी एकनिष्ठ आहे आणि कैकईच्या वाट्यातून आलेल्या प्रसादाच्या शेषातून जन्माला आलेला शत्रुघ्न हा भरताशी एकनिष्ठ आहे. हे आपल्याला मूळ रामायणात दिसतं. आता याच्यामध्येही एक गमतीचा तपशील आहे की आपल्याला असं वाटतं की तो प्रसाद खाल्ल्याने गर्भवती झाल्या असतील, तर खरी गंमत खरा तपशील पुढे येतो. हा सगळा जो यज्ञ झालाय ह्या यज्ञाची तिथी आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा. चैत्रामध्ये साधारण अश्वमेधासाठी यज्ञीय अश्व सोडला जायचा. 1 वर्ष तो परिभ्रमण करायचा आणि 1 वर्षांनी परत आला की चैत्र शुद्ध पौर्णिमेला अश्वमेध यज्ञाची पूर्णाहुती व्हायची. तसं हे चैत्र शुद्ध पौर्णिमेला झालेलं कथानक आहे. त्यानंतर यज्ञप्रसाद पुत्रकाम इष्टी झाली आणि यज्ञप्रसाद मिळाला. आता रामांचा आणि या सगळ्या भावंडांचा जन्म कधी झालाय तर बरोबर 1 वर्षांनी, म्हणजे चैत्र शुद्ध नवमी, चैत्र शुद्ध दशमी आणि चैत्र शुद्ध एकादशी असे 3 दिवस सलग 3 नक्षत्रांवर ही मुलं जन्माला आली. मग आता तो प्रसाद भक्षण केल्यामुळे गर्भ राहिला असता असं जर म्हटलं, म्हणजे ज्याच्यात अद्भुताचा अंश आहे, अद्भुताची कल्पना आहे, त्याची जर नीट संगती लावली तर आपल्याला ते कळणार नाही. याच्यामध्ये जीवशास्त्रातला सिद्धांत असा आहे की आपण जे अन्न खातो त्या अन्नाचा शरीरामध्ये धातू निर्माण होण्यासाठी किमान 3 महिन्याचा कालावधी मध्ये जावा लागतो. हे 3 महिने गेले की ते खाल्लेलं अन्न शरीरामध्ये धातूच्या रूपात पूर्ण परिणत होतं
आपल्याकडे सप्तधातू शरीरामध्ये सांगितलेले आहेत. रस, रक्त, मांस, मज्जा, अशा मेद, अशा चढत्या क्रमाने शेवटचा धातू आहे शुक्र. म्हणजे जो स्त्रीच्या शरीरामध्ये अंडाशयाच्या रूपात आणि पुरुषाच्या शरीरामध्ये शुक्राशयाच्या रूपात विकसित होतो. म्हणजे आता ही जर गणना आपण केली तर चैत्रापासून पुढे 3 महिने, आणि मग 3 महिने जर केले तर बरोबर त्याच्या पुढे 9 महिने 9 दिवस असं गणित ते जुळणार होतं. म्हणजे कुठेही त्याच्यात खीर खाऊन मुलं झाली हा जो आधुनिक काळामध्ये चेष्टेचा थट्टेचा विषय मानला जातो, की असं कुठे होतं का, यज्ञातला प्रसाद खाल्ला आणि मुलं झाली, तर त्याच्यामागचं सगळं जैविक कॅलेंडर हे देखील आपल्याला टॅली होण्यासारखं मूळ वाल्मिकी रामायणात सापडतं. पुढचा एक गैरसमज की ह्या सगळ्या वाल्मिकी रामायणामध्ये रामाचं जे वर्णन आहे ते अवतारी म्हणून केलं गेलंय. राम हा भगवान नारायणांचा अवतार आहे, याचे अनेक संदर्भ आपल्याला वाल्मिकी रामायणामध्ये ठायी ठायी पसरलेले आढळतात. हॅलो, माझा आवाज येतोय? येतोय. हॅलो. हो, येतोय. येतोय. हो, हा व्यवस्थित येत. हा मध्येच काहीतरी मला आवाज आला म्हणून म्हटलं डिस्टर्बन्स आला. ठीक आहे. हा, नाही. वाल्मिकी रामायणामध्ये राम हा भगवान नारायणांचा अंशावतार आहे, याचे अनेक संदर्भ आपल्याला सापडतात. त्यामुळे ऐकणाऱ्यांचा वाचणाऱ्यांचा गोंधळ असा होतो की रामाला नेमकं काय आम्ही समजायचं. रामाने हे सगळे जे पराक्रम केले, रामाने हा जो त्याग केला, लोकोत्तर त्याग, हा सगळा नेमका अवताराच्या अकाउंटला घालायचा का मानवाच्या अकाउंटला घालायचा. अजून थोड्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर प्रश्न असा उपस्थित होतो की तो अवतार मानला की तो जे करतोय ते सगळं काही भव्य दिव्य होतं म्हणायची गरज नाही, कारण देवच होता. देवाला काय अशक्य आहे, देवाला सगळं कॅज्युअलीच झालं, त्याला काही त्रास बीस त्रागा पडलाच नाही. आणि मानवाच्या अकाउंटला जर ते ठेवायचं असेल, म्हणजे माणसाने ते केलं असं म्हणायचं असेल, तर मग रामाचं चरित्र पुण्यकारक आहे, त्याचं श्रवण, स्मरण, पठण, नामस्मरण हे का महत्वाचं ठरलं, असा दुसरा प्रश्न पडतो. म्हणजे राम नेमका कोण. आता वाल्मिकी रामायणाची साक्ष का महत्वाची ठरते हे इथे आपल्याला पाहता येईल. मानवी स्वभाव असा आहे की एकदा त्याला अवतार म्हणून तुम्ही देव्हाऱ्यामध्ये बसवलं, म्हणजे राम एकदा तो अवतारी आहे असं तुम्ही ठरवून टाकलं की त्याचे गुण हे अनुकरणीय नाही ठरत, तर ते केवळ अभिवंदनीय ठरतात. त्याचे गुण हे फक्त लोटांगण घालावं आणि दरवर्षी रामनवमीला कीर्तन करावं, रामकथा करण्यापुरते सांगावेत, एवढेच राहतात. पण त्याला जर मनुष्य म्हटलं तर तिथे एक मोठा आशावाद, एक फार मोठा संदेश दिलेला आपल्याला आढळतो की तो जर मनुष्य आहे आणि त्याने हे सगळं सोसलंय, भोगलंय, तर मी ते का करू शकत नाही. अवतार तत्वाचं सगळ्यात मोठं रहस्य आपल्याला इथे रामकथेत नमूद केलेलं आढळतं. अवतार म्हणजे नेमकं काय, तर आपल्या प्रत्येकामध्ये ते देवत्व दडलेलं आहे. सांगायचं झालं सोप्या शब्दात तर आपण जे जन्माला येतो ते अवतारी होऊनच येतो. आपण परमात्माच आहोत, आपण सगळे परमात्मा आहोत. वेदांताच्या अद्वैताच्या दृष्टीने आपण जे आलेलो आहोत तो डिसेंड झालाय. परमात्मा जो आपल्या नित्य वैकुंठामध्ये रममाण होता, आनंद सच्चिद आनंद घन असा परमात्मा होता, तो खाली आलेलाच आहे. आपण सगळे परमात्मा आहोत. पण मग अवतार म्हणजे वेगळं काय, तर त्याचं उत्तर हे आहे की आपण आपल्या कर्माने पुन्हा त्याच्यापर्यंत पोहोचणं, असेंड होणं, हे अवतार लक्षण. म्हणजे काय आहे, तो जेव्हा खाली उतरतो तेव्हा तो खाली उतरलाय, त्याने स्वतःचं ईश्वरत्व बाजूला ठेवलंय. म्हणजे झालंय काय, एक श्रीमंताचा पोरगा आहे,
सगळं भव्य दिव्य ऐश्वर्य त्याच्या घरात आहे. पण त्याला इच्छा झाली की अरे हे सगळं झालंय ते वंश परंपरागत आहे, बापांनी कमावलंय, आजोबांनी कमावलंय, माझं काय याच्यात, माझं योगदान काय, हा प्रश्न पडला. आणि त्याने आपलं सगळं ऐश्वर्य बाजूला टाकलं आणि झिरो बॅलन्स पासून पुन्हा सुरुवात केली. मग काय झालं, त्यालाही कॉन्फिडन्स आला, तोही हळूहळू हळूहळू घडत गेला, शिकत गेला आणि शेवटी तो आपल्या सगळ्या पूर्वजां इतका श्रीमंत झाला. अवतार हा असा असतो. देवाने आपलं देवत्व बाजूला टाकावं, मनुष्य होऊन अवतरावं आणि आपल्या त्यागाने, आपल्या लोकोत्तर गुणांनी पुन्हा शिडी चढत 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 इतकी पराकाष्ठा गाठावी की लोकांना ते बघून हेच वाटावं की अरे हे फक्त परमात्माच करू शकतो, हे फक्त ईश्वरालाच शक्य आहे, हे मानवाकडून घडणार नाही. पण हे माणसानी म्हणताना तो परमात्मा माणसाच्या रूपात का आला हे देखील चिंतनीय आहे. परमात्म्याने स्वतःचं देवत्व बाजूला इतकं ठेवलं. आता आपण भक्तीच्या दृष्टीने जर पाहिलं, हे मानवी चौकटीतून आपण पाहतोय, तर त्याने एक प्रकारे इतका इतका मानवत्वाचा तो घोळ, मानवत्वाची खोळ पत्करली, स्वीकारली की तो जणू काही आपलं देवत्व बाजूला ठेवता झाला, विसरता झाला. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण आपल्याला युद्धकांडामध्ये मिळतं. जेव्हा सगळा रावणाचा वध झाला, रावणाचा वध झाल्यानंतर सीतेला विभीषणाने परत दिलाय. मोठ्या थाटामाटात सीतेची पाठवणी विभीषणाने केली. तिला छान वस्त्र अलंकार देऊन सजून धजून सीता मेण्यात बसून रामाना भेटायला आली. आणि सीतेला पाहिल्यावर राम सांगतायत की माझं जे कर्तव्य होतं ते मी केलं, तुला मुक्त केली, आता तुला जायला 10 दिशा मोकळ्या आहेत. इथे एक मोठा गैरसमज सहेतुकपणे लोक पेरतात, तो असा की रामाने सांगितलं की तू अग्नी परीक्षा दे आणि शुद्ध होऊन मग आलीस तर मी तुझा स्वीकार करीन. रामाने असं काहीही सांगितलेलं नाही. रामाचे उद्गार इतके स्पष्ट आहेत की एखाद्या पतीने करण्याजोगतं जे होतं की आपल्या पत्नीला पळवून नेलंय, तो पतीच्या पराक्रमावर लागलेला कलंक मी ह्या सगळ्या प्रसंगातून, ह्या सगळ्या जे काही रणांगण तू पाहतेस, हे जे काही युद्ध मी केलं, त्या सगळ्यातून पतीवर, पतीच्या चारित्र्यावर, पतीच्या कर्तृत्वावर उभा केला गेलेला कलंक मी दूर केला. मात्र ह्याच्या पलीकडे तू त्या राक्षसाच्या अंतःपुरामध्ये राहिलीस, हे वास्तव आहे. आणि आता याच्या पुढे माझी राजा म्हणून जी भूमिका आहे, त्यावेळी त्या राजाच्या भूमिकेला तुझा स्वीकार हा साजेसा होणार नाही. त्यामुळे आता तुला जिथे जायचं असेल, तुला जनकाकडे जायचं असेल, तू जनकाकडे जाऊ शकतेस. तुला जायला विश्व मोकळं आहे, पण तुझा स्वीकार मी करू शकत नाही. का तर एक होऊ घातलेला राजा किंवा एक उच्च कुलीन राजन्य क्षत्रिय म्हणून जी एक चौकट आहे, त्याच्यामध्ये हा जर मी स्वीकार तुझ्या पवित्रतेची साक्ष असाक्ष न करता केला तर तो लोकांसमोर भलताच आदर्श होऊ शकतो, ठरू शकतो, म्हणून मी तुझा स्वीकार करू शकत नाही. हे सांगितल्यावर सीतेची भूमिका ठाम आहे की जर रामाकडे जायचं नसेल तर मला हे जग शून्यप्राय स्मशानवत आहे, मग जगण्याला माझ्या काही अर्थ नाही. असेल तर रामासहित, जर राम नाही तर मी नाही, असं म्हणून तिने लक्ष्मणाला अग्निकाष्ठ सिद्ध करायला आज्ञा केली. आणि लक्ष्मणाने अग्निकाष्ठ प्रार्थना केली रामाची की हे थांबवा. तिकडे राम म्हणाले मी काय तिला अग्निकाष्ठ भक्षण करायची आज्ञा केलेली नाही आणि मी तिचा तसं म्हटलं तर स्वीकारही केलेला नाही. मी तिच्या इच्छेवर सगळं टाकलेलं असताना या परिस्थितीत मी काहीच करू शकत नाही. म्हणून
त्यांनी शोकाकुल होऊन आपलं मुख झाकून घेतलं असं वाल्मिकी रामायण सांगतं. म्हणजे नो रिस्पॉन्स. इथे झालं काय, सीतेने अग्निप्रवेश केला आणि सगळ्या देवता त्यावेळी प्रकट झाल्या मध्यस्थी करण्यासाठी. आता हा प्रसंग फार महत्वाचा आहे रामायणामधला. रावणाचा वध झाल्यावर सगळ्या देवता तात्काळ अभिनंदन करायला आलेल्या नाही आहेत. सगळ्या देवता नेमक्या केव्हा आल्या आहेत? सीतेने अग्निप्रवेश केल्यावर देवता आल्या. आणि ती सीता पवित्र आहे, तिचं पातिव्रत्य अक्षुण्ण आहे, याची साक्ष देण्यासाठी स्वतः अग्निनारायण प्रकट झालेत आणि त्यांनी सुपूर्द केले की ही पवित्रच आहे, ही माझी साक्ष म्हणून तू आता स्वीकार. त्यावेळी रामाच्या मनात किंतु राहू नये ह्यासाठी सगळ्या देवता त्याची मनधरणी करतायत. अरे हे रामा, तू साक्षात नारायण आहेस, साध्यानामसी अष्टमहा. साध्य देवामध्ये तू होतास, वसूमध्ये, आदित्यांमध्ये, रुद्रांमध्ये तू आहेस, या सगळ्या विश्वामधला विश्वात्मा नारायण तू आहेस, आणि तू का अशा संभ्रमात पडलायस? त्यावेळी राम ब्रह्मदेवाला म्हणतात, आत्मानं मानुषम मन्ये रामम दशरथात्मजम. हे भगवंता, हे ब्रह्मदेवा, हे काय सांगताय तुम्ही? मी नारायण आहे, विष्णू आहे, वगैरे वगैरे. मी तर माणूस आहे, मी दशरथाचा मुलगा राम आहे. तुम्ही कोणाला, रॉंग नंबर लागला का तुमचा? या भाषेत राम तिथे सांगतोय. म्हणजे राम आपल्या मानवतेशी, आपल्या मानवयाशी, माणूसपणाशी इतका घट्ट झालाय की तो स्वतःचं देवत्व बाजूला ठेवून आलाय. तिथे कुठेही त्याला ती मुभा नाहीये की वाटेल तेव्हा रावणाचा वध करायचा झाला की आपलं सुदर्शन चक्र मागवलं आणि मी मारून टाकलं. मला समुद्र उल्लंघायचा आहे म्हणजे आज्ञा केली आहे, समुद्रा बाजूला हट, आणि समुद्राने बाजूला व्हावं. हे देवत्व त्याने कुठेही आयुष्यात स्वीकारलेलं नाही. त्याने प्रत्येक प्रसंगी जे पराक्रम दाखवलेले आहेत ते माणसाच्या, मानवी क्षमतेच्या चौकटीत राहून दाखवलेले आहेत. भले काही कर्म ही लोकोत्तर वाटू शकतात, म्हणजे त्यांना चमत्कार असा टॅग लागला जाऊ शकतो, पण त्याही गोष्टी त्याच्या तप आणि धर्माचरण याच एका भूमिकेमध्ये मांडलेल्या आहेत. म्हणजे रामाचं तपाचरण, रामाचं धर्माचरण इतकं लोकोत्तर आहे, इतकं अलौकिक आहे की त्या तपाचरणामुळे, त्या धर्माचरणामुळे त्याच्या हातून ते अलौकिक कृत्य सहजपणे घडलंय. म्हणजे उदाहरणार्थ एकट्या रामाने 14 सहस्र राक्षसांना त्या पंचवटीमध्ये, नाशिकमध्ये ते स्थान दाखवलं जातं, त्या सगळ्यांना यमसदनी धाडलं म्हणा, किंवा रामाच्या केवळ अंगुष्ठ स्पर्शाने दुंदुभी आणि मायावीचे ते सांगाडे होते ते दूर जाऊन पडले. सुग्रीवाने विचारलं की हे तुम्ही करू शकता का? किंवा एका बाणामध्ये सप्तताल प्रभेदन असा चमत्कार रामाने दाखवला. हे सगळे त्याच्या तपाचरण, धर्माचरण किंवा त्याचं जे स्वतःचं पराक्रम, वीर्य, याचा तो सगळा प्रभाव होता, परिपाक होता, असं आपल्याला दिसतं. त्यामुळे राम हा रामायणाच्या पूर्ण पटलावर कुठेही देव म्हणून आपल्याला दिसत नाही, पण त्याच वेळी त्याच्या ठायी असणारं देवत्वही पुसलेलं नाही. म्हणजे मग दुसरे काही लेखक तो माणूसच होता आणि नंतरच्या लोकांनी त्याला देवत्व बहाल केलं त्याने केलेल्या पराक्रमाने, असंही म्हणायला कमी पडत नाही. म्हणजे त्याचा दुसरा दुष्परिणाम असा होतो की राम हा माणूसच होता आणि तो अवतार वगैरे काहीही नव्हता, तो माणूस माणसासारखाच राहिला. हा जो समज आहे त्याला छेद कुठे मिळतो? तर रामांच्या समकालीन जे सगळे ऋषी आहेत, जे काही विभूतिमत्व जी म्हणता येतील, त्या सगळ्यांना रामाच्या अलौकिकत्वाचं भान आहे. यामध्ये कोण कोण आहे? तर रामाचा जन्म व्हायच्या आधी त्याच्या अवतरणाच्या भविष्यवाणी केल्या गेल्या. याचा एक संदर्भ आपल्याला सुमंत्र आणि लक्ष्मणाच्या संवादामध्ये उत्तरकांडामध्ये मिळतो. हा जो सुमंत्र आहे तो लक्ष्मणाला सांगतोय, लक्ष्मण सीतेचा त्याग करून, म्हणजे जेव्हा गर्भवती सीतेचा त्याग करायची आज्ञा रामाने दिली
तेव्हा त्याग करून परत येतोय, तेव्हा त्याला असह्य झालाय तो सगळा प्रकार. तो स्वतःवरच चिडला. काय हे मला करावं लागलं? प्राणप्रिया रामांची सीता, तिचा त्याग मला करायची वेळ आली आणि या सगळ्यामध्ये माध्यम मी झालो, याचा पश्चाताप त्याला होतोय. त्यावेळी सुमंत्रानी सनक सनंदनानी दशरथाला जे काही काय कोण हे सांगितलं, तर त्या आपल्या पत्नीचा त्याग का करावा लागला या मागच्या काही पुराण कथा, प्राचीन कथा या सनक सनंदनानी दशरथाला सांगून ठेवल्या होत्या. हे सुमंत्र सांगतायत. म्हणजे भृगू ऋषींची पत्नी ख्याती, आणि या ख्यातीने असुरांना आपल्या आश्रमात आश्रय दिला. त्या असुरांनी आधीच ऋषी धर्म यांचा उच्छेद मांडलेला असल्यामुळे त्यांचा नाश करण्यासाठी इंद्र आणि विष्णू हे दोघही त्यांचा माग काढत तिथे आले. त्यावेळी या दोघांनाही भृगूंच्या पत्नीने ख्यातीने स्तंभित करून टाकलं आपल्या तपप्रभावात. तेव्हा चिडून विष्णूंनी आपल्या चक्राने ख्यातीचा वध केला आणि बरोबर त्या असुरांचाही वध केला. तेव्हा चिडून भूमीचा वियोग झाला. राम त्याला हा पत्नी वियोग वारंवार सहन करायला लागणार आहे, हे वृत्त मूळ वाल्मिकी रामायणातच आलेलं आहे. म्हणजे असे अनेक संदर्भ, असे अनेक प्रसंग आपल्याला दिसतात की जिथे राम हे विष्णूचा अंश आहेत, विष्णूचा अवतार आहेत, हे आपल्याला नोंदवलेलं दिसेल. म्हणजे थोडक्यात केवळ मानव किंवा केवळ अवतार अशा कुठल्याच एका टोकाच्या भूमिकेतून रामचरित्र हे वाल्मिकीने रंगवलेलं नाही. त्या दोन्हींचा समन्वय आपल्याला दिसतो. अजून एक महत्वाची गोष्ट गैरसमजामधली ती सांगतो आणि आपला वेळ उलटून गेलाय माझ्या अंदाजात, तर या आपल्या सत्राचा समारोप करतो. नाही बुवा, उलटून नाही गेली, कारण आपला मधला एक पहिला वेळ गेलाय थोडा, त्यामुळे अजून तुम्ही पूर्ण करा. तर सगळ्यात प्रसिद्ध प्रसंग की ज्याच्यासाठी रामाला पूर्ण रामायणामध्ये म्हणा किंवा आधुनिक काळामध्ये हे सदोष व्यक्तिमत्व मानलं गेलं, तो म्हणजे सीता त्यागाचा प्रसंग. मूळ वाल्मिकी रामायणात काय आहे हे आधी थोडं समजून घ्यायला हवं. आपल्या नंतरच्या अनेक रामायणांनी हा प्रसंग असा रंगवला की एक परीट होता आणि त्या परीटाची पत्नी ही काही कारणामुळे परगावी गेलेली असताना रात्री दुसऱ्या माणसाकडे तिला राहावं लागलं. आणि जेव्हा ती परत आली तेव्हा परीटाने तिचा त्याग करत सांगितलं की तुझा पत्कर करायला, तुझा स्वीकार करायला मी राम लागून गेलो नाही. राम हे करू शकतो, मी हे करणार नाही, कारण तू दुसऱ्याच्या घरी राहून आलीस. आणि हे वक्तव्य नेमकं एका हेराने ऐकून ते रामाना सांगितलं. त्यामुळे राम दुःखित झाले आणि त्या परटाच्या शब्दाखातर, त्याने दिलेल्या दोषाखातर रामानी सीतेचा त्याग केला. हा तो प्रसंग आहे. आता मूळ वाल्मिकी रामायणामध्ये असा कुठलाही प्रसंग आलेला नाही. हा जो प्रसंग आहे हा पद्मपुराणात आलेला आहे. त्याच्या मागची संगती अशी आहे की कर्मविपाक तिथे सांगितला. हा जो परीट आहे, कथा अशी सांगतात की रामांचा जन्म होण्याआधी जे रामायण रचलं गेलं ते वाल्मिकीनी आपल्या आश्रमातल्या पशुपक्ष्यांना शिकवलं होतं. त्यामध्ये एक पोपट होता आणि त्या पोपटाने हे सगळं चरित्र पाठ केलं होतं. हा पोपट ते शिकून स्थानांतर करून उडून गेला. तो गेला मिथिलेला. त्या मिथिलेमध्ये अजून सीतेचा नुकताच त्या नांगरलेल्या जमिनीतून ती नुकतीच जन्माला आली होती, नुकतीच समजायला तिला लागलं होतं. तर तिथे त्या बालसीतेसमोर त्याने हे सगळं रामायण कथन केलं. आता हे रामायण कथन करताना तिला कथा कुठपर्यंत आली, रावणाने सीतेला पळवून नेलं इथपर्यंत कथा त्या पोपटाने ऐकवली. आणि आता सीतेची जिज्ञासा चाळवली गेली की मला आता पुढची कथा ऐकायची. आता तो शुक म्हणाला की पुढची कथा मला माहित नाही,
मी पूर्ण अजून पाठ केलेली नाही, मला ती शिकून आली पाहिजे वाल्मिकींकडून. तर त्यावेळी सीता म्हणाली ठीक आहे तू जा, पण तुझी ही जी शुकी आहे म्हणजे पोपटाची जी मादी आहे ती मात्र माझ्याकडे ओलीस राहील, कारण तू जर गेलास आणि परत आलात नाहीस तर, म्हणून तिला मी ओलीस ठेवतेय. आणि त्यावेळी त्या शुकीने, म्हणजे शुकी ही आसन्न प्रसवा होती, अंडी देण्याच्या बेतात होती. त्याच वेळी सीतेने ही ताटातूट घडवली त्या शुकाची. तेव्हा शुक आपल्यापासून विभक्त होणार, वियोग त्याचा होणार, म्हणून त्या शुकीने आसन्न प्रसव असतानाच प्राण सोडला. आणि त्या शुकाने शाप दिला की तुझ्यामुळे माझी आसन्न प्रसवा पत्नी गेली, त्यामुळे तुझा वियोग अशाच अवस्थेत होईल हे मी पाहीन, असं म्हणून त्या शुकानेही प्राण सोडले. इथे त्या सीतापहरणाच्या नंतरचं चरित्र जानकीला कळलं नाही. आणि दैवयोग असा त्या पोपटाने पुढे अयोध्येमध्ये परिटाच्या रूपात जन्म घेतला आणि तो जो प्रतिशोध होता मागच्या जन्माचा तो या रूपात पूर्ण केला. ही कथा मूळ वाल्मिकी रामायणातली नाही, ही पद्मपुराणातली. आता होतं काय, वाल्मिकी रामायणात पर्टाच्या सांगण्यावरून त्यांनी त्याग केला, धोबी के कहने से त्याग दिया वगैरे वगैरे जी वक्तव्य होतात ती वाल्मिकी रामायण नीट न अभ्यासल्यामुळे केली जातात. मूळ वाल्मिकी रामायणातला प्रसंग असा आहे, भद्र नावाचा हेर, राम हे इतके सजग आहेत की प्रजेमध्ये काय काय चाललंय याची वार्ता ते ठेवतायत. आणि त्यांचा हा भद्र नावाचा हेर येऊन रामांना बातमी देतोय. कसली बातमी देतोय, तो रामांना हे प्रजाजन काय चर्चा करतायत तुमच्या मागे ते सांगतो. तो सांगतोय की तुमचे गुणवर्णन अगदी थकेपर्यंत, थकले तरी ते चाललंच आहे, पण या सगळ्यामध्ये एक अपवाद सगळे लोक सांगतात, बाकी सगळं छान आहे, पण दुसऱ्याच्या घरी राहिलेली पत्नी राजांनी स्वीकारायला नको होती, कारण त्यामुळे स्त्री समाजामध्ये असा मेसेज जातोय की परक्या घरी राहून आलं तरी हरकत काय, राजा जर राणी स्वीकारतोय तर आम्ही असं केलं तर त्याच्यात वावगं ते काय. त्यामुळे स्त्रियांचं चरित्र बिघडण्याची यातून परिस्थिती निर्माण झाली आहे, ही शक्यता आहे, ही संभाव्यता आहे, कारण राजाने नको तो पायंडा पाडलाय. हे जेव्हा रामानी त्या भद्र नावाच्या हेराकडून ऐकलं तेव्हा रामानी यातला कोणता नेमका संदेश ऐकलाय ह्याच्यात गल्लत होते. हायलाइट काय केलं जातं, लोकांनी हे असं भलतं सलतं हे केलं, त्याचा अपवाद रामांच्या मनात, म्हणजे सीतेविषयी शंका रामांच्या मनात होतीच, ती याच्यामुळे ट्रिगर झाली, म्हणून रामानी सीते संदर्भात असणाऱ्या गैरसमजातून सीतेचा त्याग केला असा समज यातून करवून दिला जातो. मात्र रामानी त्यातलं ऐकलंय काय की प्रजेमध्ये चुकीचा संदेश जातोय रामांनी केलेल्या सीतेच्या स्वीकारामुळे. त्यामुळे रामांची दृष्टी प्रजेला भलता संदेश जाऊ नये याच्याकडे. पहिल्यांदा जेव्हा त्याग केलाय लंकेत तेव्हाही हीच भूमिका आहे आणि आत्ताही तीच भूमिका आहे, कारण जरी देवांनी तिची शुद्धतेची साक्ष दिलेली असली तरी ती रामांची साक्ष रामाना दिलेली आहे, ती सगळ्या लोकांना ओरडून सांगितलेली नाही. तुम्ही एका माणसाचं तोंड धरू शकता, 1000 माणसं जेव्हा बोलायला लागतात तेव्हा प्रत्येक वेळेला देवांनी असं सांगितलंय, देवांनी असं सांगितलंय हे सांगता येत नाही. ही मानवी भूमिका रामांच्या लक्षात आहे. तिथे त्यांनी लाऊडस्पीकर लावून किंवा दवंडी पिटवलेली नाही, देवांनी शुद्ध मानली आहे म्हणून तुम्ही माना, ही हुकुमशाही झाली. राम हा खरा लोकांचा राजा आहे. लोक काय म्हणतायत, लोक काय मानतायत याबद्दल रामाच्या मनात चाड आहे. म्हणजे खरं लोकशाही राज्य काय असतं हे रामराज्य आहे. लोकांना काय वाटतंय, लोकांच्या मनातली प्रतिमा काय आहे, लोकांसमोर काय आदर्श स्थापित होत आहेत हे राम काळजीपूर्वक पाहतायत, म्हणून रामाने सीतेचा त्याग केलाय. लक्ष्मणाला आज्ञा काय केली त्याच्यामध्ये नाट्य महत्वाचं आहे. सीतेने आदल्याच दिवशी इच्छा बोलून दाखवली, सीता गर्भवती आहे, तिचे डोहाळे विचारायला राम गेलेत 3ऱ्या महिन्यात, तेव्हा ती सांगतेय की मला
त्या आश्रमात जावं, जसं आपण वनवासात राहत होतो तशी ती वनशोभा पाहावी, त्या ऋषीपत्नींचा आदर सत्कार करावा, ऋषींचा आदर सत्कार करावा, असं मला वाटतंय. आता रामानी लक्ष्मणाला काय सांगितलं की एवी तेवी तिची इच्छा अशी होतीच. आता याच्यामधला अजून एक दुवा लक्षात घेण्यासारखा आहे की राणीला डोहाळे कसले लागलेत. पूर्वीच्या काळी या छोट्या छोट्या गोष्टी पण मॅटर करत होत्या. राणीला डोहाळे लागलेत, वनात राहायचे. हे छोटे छोटे शकून आज आपण अंधश्रद्धा म्हणून काढून टाकतो, डिस्कार्ड करतो. रामाला हकनाक 14 वर्ष वनवास भोगावा लागला. आता त्याच्याही मुलांना पुढचा वनवास भोगायला लागणार का, असा प्रश्न आहे. कारण मातेला डोहाळे तसे लागलेत. आजच्या अगदी वाईट भाषेत सांगू का, भिकेचे डोहाळे आहेत. राणीला वनात राहायची इच्छा का होतीये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी पूर्वी फार महत्वपूर्ण मानल्या जात. ह्या गोष्टींवरून पुढे होणारं अपत्य कुठल्या मनोविचार, कुठल्या मानसिकतेचं आहे, हे त्याच्यावरून अंदाज बांधले जात होते. त्यामुळे एवी तेवी तिची इच्छा आहे, म्हणजे तिला वनात जाऊन राहावं अशी तिची ही इच्छा आहे. म्हणजे कुठेही तिच्या इच्छे विरुद्ध जाऊन तू कर असं रामाने सांगितलेलं नाही. आणि पुढची गोष्ट महत्वाची आहे, कुठे सोडून ये ते रामानी स्पेसिफाय केलंय. तमसा आणि गंगेच्या मध्ये जो प्रदेश आहे जिथे वाल्मिकींचा आश्रम आहे तिथे जाऊन सोडून ये असं राम सांगताय. रामराज्याचं महत्व, रामराज्याचं मोठेपण असं आहे की तिथे स्त्रियांवर अत्याचार होत नाहीयेत, स्त्रिया असुरक्षित नाहीयेत. आज आपण असं कोणाचा त्याग केला तर का सचिंत होतो, कारण तिचं पुढे काय होईल, तिच्यावर कोणते प्रसंग गुदरू शकतील, कोणते प्रसंग ओढवतील, कोणती संकट ओढवू शकतील याची आज आपल्याला भीती वाटते. म्हणून तिचा असा जंगलात त्याग केला तर काय झालं असेल तिचं, काय राम हा निर्घृण होता असं आपण म्हणू शकतो. कारण आपल्या डोळ्यावर आजच्या सगळ्या समाज स्थितीचा चष्मा ठेवला गेलेला आहे. आपण त्या चष्म्यातून त्या काळाचं मूल्यमापन करतोय. रामाच्या काळी जर राज्य व्यवस्था, राजशासन इतकं आदर्श आहे की तिथे अदस्यू प्राया, तिथे दस्यू नाहीयेत, कोणी चोर दरोडेखोर नाहीत, कोणी कोणाला लुटत नाहीये. त्या वनचरांनी वानप्रस्थ जेव्हा स्वीकारलं जायचं तेव्हा ते वानप्रस्थ लोक पण राजाचं आम्ही देय लागतो म्हणून त्या वनामध्ये उगवलेल्या, निसर्गतः उगवलेल्या कडंगर वन्यधान्य आहे त्याचा 1/6 कर रूपामध्ये त्या वनाच्या सीमेवर आणून ठेवायचे. पण ते वानप्रस्थांचं धान्य आहे ते कशाला आपण घ्यायचं, म्हणून राज सत्ता जी होती, राजव्यवस्था होती, तीही तो कर घ्यायची नाही, तो तिथेच पडून असायचा असं वर्णन आहे. रघुवंशामध्ये कालिदासांनी केलेलं वर्णन प्रसिद्ध आहे. मात्र त्याची मुळं आपल्याला ह्या वाल्मिकी रामायणात मिळतात. म्हणजे वाल्मिकी रामायणामधली सामाजिक स्थिती इतकी निकोप, इतकी आदर्श आहे की तिथे आपल्या पत्नीचं पुढे काय होईल ही विवंचना रामाला पडलेली नाही. सगळे धर्मनिष्ठ आहेत, त्यामुळे ही मरणार निश्चित नाही, तिला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. आणि त्यात वाल्मिकींच्या आश्रमाजवळ, कारण वाल्मिकी हे दशरथाचे मित्र आहेत, ही ग्वाही स्वतः वाल्मिकींनी वनवासाला जाणाऱ्या रामाला दिलेली आहे. अशा वेळी वाल्मिकींच्या आश्रमाजवळ तिला सोडायला सांगितलं म्हणजे तिची पुढची सगळी व्यवस्था एक प्रकारे या एका उद्गारामध्ये रामाने लावलेली आहे. आणि तसा त्याग रामाने केलाय. म्हणजे तिच्याविषयी काळजी वाटत नव्हती, तिच्याविषयी प्रेम वाटत नव्हतं, तिच्याविषयी त्रागा होता, तिच्याविषयी शंका होत्या, म्हणून रामाने जो त्याग केला हे चित्र जे उभं केलं जातं त्याला आपल्याला कुठेही वाल्मिकी रामायणात जागा मिळत नाही. अशा अनेक गोष्टी जेव्हा आपण मूळ वाल्मिकी रामायण वाचायला लागू तेव्हा त्यांचा उलगडा व्हायला लागतो. म्हणून ह्या सगळ्या मागचं कथनीय असं जे काही आहे ते एवढंच आहे की आपण जेव्हा ही वेगवेगळ्या कथा, पुराण
इतिहास अभ्यासतो तेव्हा ते मूळ ग्रंथाच्या माध्यमातून अभ्यासावेत. कथा, कादंबऱ्या किंवा त्याच्यावरून प्रेरित झालेली जी अन्य ग्रंथ पुस्तकं असतात त्यामध्ये तो लेखक आपलं स्वातंत्र्य घेत असतो. तर त्याच्यात वरून आपण पूर्ण रामायण महाभारताचं मूल्यमापन न करता मूळ व्यास वाल्मिकी काय म्हणतायत हे जाणून जर त्याच्यावर काही बोलू लागलो तर ते अधिक संयुक्तिक आहे असं मला वाटतं. रामायणावरचे गैरसमज दूर करण्याचा अधिकार माझा निश्चित नाही, कारण रामचरित्र हे समज आणि गैरसमजाच्या कितीतरी पलीकडे गेलेलं आहे. ते चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम एवढं ज्याचं महत्व आहे. त्याच्यामध्ये गैरसमज असण्याचं खरं तर कारण नाही, पण चुकीच्या स्रोतांमुळे, चुकीच्या धारणांमुळे त्याच्यामध्ये जी प्रक्षिप्त क्षेपक ही रूढ होतात ती वेळच्या वेळी काढणं, त्याच्याविषयी वेळच्या वेळी संशोधन होणं हे आवश्यक आहे. म्हणून हा सगळा आजचा वाक्प्रपंच. पुन्हा एकदा आयोजकांचे आणि समस्त श्रोतृ वृंदाचे धन्यवाद, त्यांना धन्यवाद देतो, कारण एवढा वेळ जेवणाच्या वेळ म्हणजे बऱ्याच जणांची ही जेवणाची वेळ असते त्यावेळी हे असं काहीतरी बौद्धिक काहीतरी चाललंय आणि ते एकाग्रपणे ऐकणं आणि त्यात ह्या समाज माध्यमावर म्हणजे झूम असेल किंवा हे व्हिडिओच्या माध्यमातून ऐकणं हे डोकेदुखीचं होऊ शकतं. पण आपण शांत चित्ताने ऐकून घेतलेत त्याबद्दल आपले अनेकानेक धन्यवाद. मी वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद बुवा. इतकं सुंदर सांगितलं की अजून चालू ठेवावं तुम्ही असं आम्हाला वाटतंय. मला ह्याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो तुम्ही वैज्ञानिक पद्धतीने जो धातू तयार होण्याला जो काळ लागतो आणि तो जो संदर्भ सगळा सांगितला फार मनापासून आवडला, पटला आणि त्यातला तात्विक भाग समजला. मला असं वाटतं कोणाला काही प्रश्न असतील तर एक 5 मिनिटं तुम्ही जर दिलेत तर कोणाला असतील प्रश्न तर आपण घेऊयात आणि मग हो, हरकत नाही. हो. साधना गांगल यांनी हा हँड रेज केलाय. प्लीज बोला तुम्ही. हा, नमस्कार सर. मी तुमचे खूप अभ्यास वर्ग अटेंड केलेले आहेत. 24,000 श्लोकांमागचं काय कारण सांगितलं ते लिहिता नाही आलं मला. आणि दुसरा प्रश्न असा की उत्तरकांड हे प्रक्षिप्त आहे असं बरेच जणांकडून सांगण्यात येतं, कारण तो सीतात्याग त्याला कारण म्हणजे. तर आता तुमच्या म्हणण्यानुसार कळलंच की ते प्रक्षिप्त नाही, ते मुळातच ह्याच्यात आहे वाल्मिकी रामायण, बरोबर ना? हो हो हा हो. हा, ठीक आहे. आणि हे 24,000चं काय कारण? 24,000 गायत्री मंत्राची 24 अक्षरं, प्रति अक्षर सहस्र ओके ओके. हा हा हा. असं आहे. आता जर बरं. आपण 24,000 ही संख्या रामायणामध्ये अनेक ठिकाणी चतुर्विंशती सहस्री संहिता आहे याचा संदर्भ आपल्याला सापडतो. बालकांडातही आहे आणि उत्तरकांडातही आहे. मग जर आपण उत्तरकांड वगळून टाकलं तर 24,000 श्लोकसंख्या पूर्णच होणार नाही. हॅलो. मला बोलायचं होतं. अग्निहोत्री बोलतोय. हा हा, एक मिनिट त्यामुळे यांचं पूर्ण होऊ द्या. त्यामुळे ते प्रक्षिप्त आहे हे म्हणणं, हे मानणं चुकीचं आहे. लोकांना काय आहे, त्यातली संगती नीट न लागल्यामुळे जे विवाद्य आहे ते प्रक्षिप्त आहे असं म्हणण्याची एक टेंडन्सी असते. मग अशा प्रक्षिप्त ठरवणाऱ्याने आपण विक्षिप्त म्हणून सोडून द्यावं. हो, धन्यवाद सर. मी बोलतोय अग्निहोत्री. हो, बोला बोला. अतिशय विवेचन सुंदर झालं. आता नक्षत्रांचा अभ्यास करताना गुरुजींनी जे सांगितलं, प्रणव सरांनी, की चैत्र शुद्ध नवमी ला रामाचा जन्म तिथे आहे आणि पुष्य नक्षत्र रामाचं आहे आणि नाही, लक्ष्मणाचं रामाचं नक्षत्र नक्षत्र हे पुनर्वसू आहे. आदिती पुनर्वसू. दैवत्य असं नक्षत्र आहे. हा, भरताचं पुनर्वसू नक्षत्र पुष्य आहे आणि लक्ष्मण शत्रुघ्नांचं नक्षत्र आश्लेष आहे. आश्लेष आहे. नवमी, दशमी आणि एकादशी असे 3 दिवस आहेत. बरोबर आहे. तर पुनर्वसू नक्षत्र रामाचं असल्यामुळे आश्लेषा नक्षत्र जे
लक्ष्मणाचं आहे हे पण सिद्ध का होतं, तर आश्लेषा नक्षत्राला 14 वर्ष हा वनवास सांगितलाय नक्षत्र अभ्यासामध्ये, वेदांत हो ज्योतिषमध्ये. हो आणि मग भावाला साथ द्यायची म्हणून मग 14 वर्ष रामाला तो वनवास करावा लागला, हा पण त्यातला एक अर्थ निघतो. हो 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 हो, बरोबर आहे. पुनर्वसू धन्यवाद. ह्या नावामध्येच गंमत आहे हा. की असलेलं वसू धन हो. हे गमावून पुन्हा प्राप्त होणं हे त्या हा. पुनर्वसूचं फळ आहे. धन्यवाद. वा, किती छान. अजून कोणाला काही प्रश्न आहे का? मला एक प्रश्न आहे कविताताई. हो, बोला ना. सर्वप्रथम प्रणव बुवांचे खूप आभार. नेहमीप्रमाणेच अत्यंत अभ्यासपूर्ण असं त्यांचं विवेचन असतं. बुवा, काय होतं की तरुण पिढीशी संवाद साधताना अनेक प्रश्न तुम्हालाही येतच असतील. एक प्रश्न जो आहे त्याला उत्तर नाही माझ्याकडे, म्हणजे मला सापडलं, तर आपण काही मार्गदर्शन कराल का? एक म्हणजे जानकी देवींचे डोहाळे पुरवण्यासाठी त्यांना आश्रमात पाठवलं लक्ष्मणाबरोबर प्रभू रामचंद्रांनी. मग असं असताना व्यवस्थित त्या आश्रमामध्ये जाऊन वाल्मिकींकडे आजच्या भाषेत हँडओव्हर म्हणजे व्यवस्थित पोहोचवलं का नाही, असं मध्येच त्या नदीच्या अलीकडे टाकून देऊन, म्हणजे असे तिथून लक्ष्मण मागे आलेलेच सुमंतूंबरोबर, तर असं हो. व्यवस्थित का केलं गेलं नाही, हा एक प्रश्न. म्हणजे हं. सीतेचं दुःख थोडं कमी झालं असतं, तिला डोहाळे पुरवायचे वगैरे सांगितलं असतं तर, असा एक अतिशय भाबडा विचार, पण ह्याला हो. उत्तर कळत नाही. आणि दुसरी गोष्ट, प्रभू रामचंद्रांना तिच्याबद्दल पूर्ण खात्री आहे, त्यांनी फक्त राणीचा त्याग केलाय, राजाने राणीचा त्याग केलेला आहे. मग असं होतं तर मग प्रभू रामचंद्र मध्ये मध्ये जाऊन तिची विचारपूस का करत नव्हते, असा एक प्रश्न आहे. म्हटलं तर प्रश्न भाबडा आहे, पण याला काय आपल्याला उत्तर देता येईल का? याच्यात रिडिंग बिटवीन द लाईन्स हे होणं गरजेचं आहे दोन्ही हम्म, गोष्टी बाबतीत. आता दुसऱ्या प्रश्नाचं आधी उत्तर देतो. हम्म, रामांना त्याच्या बातम्या नव्हत्या का, असा मोठा प्रश्न आहे. तर रामांना बित्तम बातमी मिळत होती. हे त्यातलं रिडिंग बिटवीन द लाईन्स हम्म, हे हा, सांगितलेलं आहे. लवकुशांचा ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी शत्रुघ्न हा वाल्मिकींच्या आश्रमात तळ देऊन उभा आहे. बर, ज्यावेळी लवणासुरावर मोहीम निघाली शत्रुघ्नाची, हम्म, शत्रुघ्न निघाला रामांची आज्ञा घेऊन, हम्म, तेव्हा त्याचा तळ वाल्मिकींच्या आश्रमात पडलाय आणि त्याच रात्री लवकुशांचा जन्म झालाय. बर. आता हे हे कधी कुठे आता सांगितलं एवढं जात सगळं नाही. झाल्यावर वेगळं सांगावं का वाल्मिकीनी की बाबा हो रामाला नाही कळलं किंवा रामाला आम्ही नाही इन्फॉर्म केलं. नाही नाही, हे कधी ऐकायलाच नाही मिळालं हे. हा, पटलं, एकदम आता पटलं. गंमत काय आहे, रामानी हा, त्याग केलाय ना. हा, जर त्याग केल्यावर सुद्धा संबंध आहे हम्म, हा जर मेसेज प्रजेला गेला तर काय राहिलं त्यागाचं. बरोबर. म्हणजे गुपचूप बातम्या काढतोय राम की हा जाणं येणं आहे. म्हणजे जसं अनेक हिरो हिरोईनच्या बाबतीत केलं जातं की हो त्यांनी डायव्होर्स दिला पण ते भेटत राहतात मधनं मधनं. हम्म, राम हा तत्वनिष्ठ आहे, त्यामुळे त्याग म्हणजे त्याग, केला म्हणजे केला. उगीच आपलं माहिती काढ, हेर लाव मागे असं केलेलं नाही. पण ऍट द सेम टाइम हम्म, सगळी बातमी रामापर्यंत पोचतीये ऍज अ राजा, हम्म, ऍज अ प्रजा त्याचं लक्ष आहे तिच्यावर. हम्म. पटतंय, पटतंय, पटतंय. सुंदर. त्यामुळे तिथे तो निश्चिंत आहे, निर्भ्रांत आहे. हा, हा, हा. पण ऍज अ बाप, ऍज अ नवरा म्हणून जर तो तिथे गेला तर ती त्याच्या राज कर्तव्याची प्रतारणा होऊ शकेल. कारण माणूस वेगळा नाहीये ना. राजाची वस्त्र हम्म, उतरवून बाप म्हणून गेलो, नवरा म्हणून गेलो, हे नाटकामध्ये पिक्चरमध्ये ठीक आहे. रिअल लाईफ मध्ये असं नाही करता येत. हम्म, हम्म. आणि पटतंय, राहिला पटतंय. प्रश्न तमसेच्या काठी त्याग हा, का केला. हा, हा, सॉरी, तर बिचाराने म्हटलं. हा, हा हा तर त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा आश्रमपद हे आपण म्हणतो, हम्म, आश्रमपदाच्या तिथे राजाची सत्ता चालत नाही. पूर्वीच्या काळी अशी पद्धत होती की जेव्हा राजा आश्रमपदामध्ये प्रविष्ट व्हायचा तेव्हा तो निशस्त्र व्हायचा, शस्त्र बाहेर ठेवायची काढून, हम्म, हम्म, आणि जणू काही तो ऋषीला शरण आलाय हात बांधून किंवा
त्यांचे एटिकेट्स असायचे की कसं राजाने त्या ऋषीला सामोरं जावं. हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टी रामाला नको होत्या. त्याच्यामधला महत्वाचा भाग काय की रामाना त्याग करायचा होता की राणी म्हणून आता तुझं अस्तित्व संपलं, तू नकोयस राणी म्हणून. हम्म. जर त्यांनी हँड ओव्हर म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं अगदी सागर संगीत हम्म. राजरोस लक्ष्मणाला सांगितलं असतं की हा बाबा वाल्मिकींकडे जाऊन तू ऑफिशियली तिला सरेंडर कर. हम्म. तर पुन्हा तो प्रश्न, ती भूमिका कायम संदिग्धच राहिली असती. वाल्मिकींना हा संदेश की ऑफिशियली रामानी माझ्याकडे सुपूर्द केले त्यांची ठेव म्हणून. हम्म. म्हणजे रामानी ती वेळच्या वेळी तुमच्याकडून मागून घेईन ह्या बोलीवर ती ठेव म्हणून ठेवली. बर. राम वाल्मिकींना असं सांगू शकतो का की मी सोडली आता हिला, बघा तुम्ही, नाही. कारण तो राजा आहे. राजा कुठल्याही बाबतीत म्हणजे जसं देवाने किती ठरवलं तरी तो भक्ताचा त्याग करू शकत नाही. तसं हम्म. राजाकडे तोंडत नाहीये की मी हा अमक्या एका प्रजेचा त्याग करतोय, त्याग. तुम्ही बघा आता त्याच्याकडे, असं राम हम्म. ऑफिशियली वाल्मिकींना सांगू शकत नाही. हम्म. आणि त्याने तसं सांगितलं तर पुनश्च दोष त्यालाच आहे की त्याने त्याग केला नाहीये, त्याने फक्त ठेवायला दिली आहे त्यांच्याकडे. हम्म. हम्म. त्यामुळे हा राजकीय पेच होता, तो दिसतो तितका साधा सोपा नव्हता. त्यामुळे त्या हम्म. राजकीय पेचात रामाने केलं हे जरी आजच्या भूमिकेत आजच्या चौकटीत तुम्हाला ते अयोग्य वाटलं, अधर्म वाटला, तरी त्या काळच्या चौकटीनुसार ते योग्य होतं. वा, छानच उत्तर दिलं. अजून एक कोणीतरी रेडमी नोट 13 कोणीतरी हँड रेज केलाय, नाव दिसत नाहीये मला इथे. आणि नंतर नमस्कार. प्राची मालणकर बोलतील. मी दाते बोलतेय, विचारू का? हो हो, विचार विचार. हा. बुवा तर चालेल ना? हो हा? बोलला बोल, एक हो प्रश्न घेऊया हो आणि हो थांबूया. हो, हो चालेल. मी तुमची जुनी विद्यार्थी आहे आणि नेहमीसारखंच तुम्ही खूप अभ्यासपूर्ण आणि खूप छान माहिती मिळाली आम्हाला. तर माझा थोडा प्रश्न असा आहे की जेव्हा चित्रकूट सोडून राम, सीता, लक्ष्मण पंचवटीकडे जायला निघतात, तेव्हा मध्ये बऱ्याच ऋषीमुनींना ते भेटतात आणि अत्री अनुसुयेच्या आश्रमात जेव्हा येतात त्यावेळेला अनुसया सीतेला बरेच औषधं आणि हे वनौषधींनी न्हाऊ माखू वगैरे घालते, तिचे हो काही दागिने शृंगार करते तिला. आणि हो त्याच्यानंतर एके ठिकाणी मी असं वाचलंय की त्या आश्रमात सीतेला अग्नीच्या स्वाधीन करून रामांबरोबर पुढे येते ती त्यांची छाया आहे. आणि हो म्हणून जेव्हा रावण म्हणजे अग्निदिव्य जे आहे की अग्नीमधून प्रवेश करते, तर तसं न करता त्यावेळेला अग्नी रामाला सीतेला परत करतो, असा एक उल्लेख मी वाचलेला हो आहे. तर हो रामायणात तसा काही उल्लेख आहे का त्याच्याबद्दल? मूळ वाल्मिकी वाल्मिकी रामायणातली संहिता म्हणजे जर आपण स्वीकारली तर त्याच्यात हा उल्लेख नाही. मात्र क्रिटिकल एडिशन मध्ये काही प्रक्षेपक नंतर मिळाल्या आवृत्त्या आपल्याला नंतर सापडतात, त्याच्यामध्ये हा प्रसंग घातला गेला असं वर्णन आहे. मुळात वाल्मिकी रामायणात हा प्रसंग तितकासा शोभत नाही म्हणजे कथेची जर संगती आपण लावून बघितली तर मुळात सीतेचा जन्मच रावणाच्या नाशासाठी झालेला आहे. होय. उत्तरकांडामध्ये आख्यान आहे की वेदवती नावाची लक्ष्मीच्या अंशातून उत्पन्न झालेली राजकन्या विष्णूच्या प्राप्तीसाठी तप करत असताना रावणाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने स्वतःला अग्निदग्ध केलं आणि जाताना ही प्रतिज्ञा करून गेली की तुझ्या नाशासाठी मी येणार. ती वेदवती सीतेच्या रूपानं अवतीर्ण झाली. आता जर ती अवतीर्ण झाली असं मानलं तर मग पंचायत ही आहे की मग एकदा जर तिला म्हणजे ती अग्नीमध्ये लुप्त झाली, अशी ही एक कथा आपल्याला दिसते की मूळ सीता म्हणजे लक्ष्मी आणि ही जी माया सीता ती वेदवती, असाही एक कथाभाग त्याच्यात दिसतो नंतरच्या ह्याच्यात.
तर त्यानुसार पंचायत ही होईल की मग सीतेचा जो त्याग केला दोनदा, हम्म. म्हणजे अग्नी परीक्षेच्या आधी, हो. तो एक, मग हा सगळा प्रसंग घडल्यानंतर पुन्हा जेव्हा सीता त्याग होतोय हा. तेव्हा रामाने किती अधर्म केला असं. हम्म. आवाज आवाज ब्रेक झाला तुमचा, येत नाही आवाज. कारण ती रावणाकडे राहिलीच नव्हती, हो. मग तिचा त्याग करण्याचाही प्रश्न नाही, आणि तिच्यावर ठपका ठेवण्याचाही प्रश्न नाही. पण बरोबर. असं असताना रामाने तिचा त्याग का केला हा प्रश्न हम्म. या पक्षी निरुत्तरित राहतो. बरोबर आहे. अजून अनेक संदर्भ त्याच्यात आहेत. म्हणजे हा प्रसंग का घातला गेला तर रामभक्तांच्या मनामध्ये कुठेतरी सीतेला रावणाने स्पर्श कसा केला आणि आमचा एवढा आराध्य देव राम तो त्या रावणाच्या मायेला कसा भुलला, सीता कशी भुलली, ज्यांना आवाज आवाज नाही येते. मानतो ते या राक्षस, मग त्याचं उत्तर म्हणून नाही 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 ते हॅलो, येतोय हा, आवाज? आवाज नाही येते तुमचा. थोडा हॅलो, कट होतोय तुमचा आवाज आवाज. येतोय? हा बुवा, थोडा कट होतोय आवाज. आवाज आता थोडा येतोय? कट होतो. हा, आता क्लिअर येतोय. हा, तर मानवी मनाला ही जी मर्यादा वाटते की माझ्या देवाला, माझ्या देवीला हा राक्षस कोण फसवणारा, त्यांना स्पर्श करणारा कोण, तर त्याचं उत्तर देण्यासाठी माया सीतेची ही कथा नंतरच्या रामायणाने काढली. पण ती अच्छा. जर स्वीकारली तर पंचायत अशी आहे की सीतेचा जो त्याग नंतर केला तो निष्कारण केला असा दोष रामावर ठेवला जाईल. त्यामुळे मूळच्या रामायणाच्या कथेला ही जी काही माया सीतेची कल्पना आहे ती काहीशी विसंगत आपल्याला मानावी लागते. बरोबर. खूप छान. नेहमीप्रमाणेच तुमचं खूपच अभ्यासपूर्ण आणि हे असतं, आणि मी तुमचे सगळेच जे जे तुमचे लेक्चर्स असतात ते ऐकते मी. खूप छान वाटतं. धन्यवाद. बुवा, धन्यवाद. माझ्याकडूनही खूप धन्यवाद. छान क्लॅरिफिकेशन दिलं, हे नक्की सांगता येईल आम्हाला. धन्यवाद. अतिशय सुरक्षित. धन्यवाद, धन्यवाद बुवा. अगदी मनापासून धन्यवाद. सगळ्यांचे प्रश्न झालेत. मला असं वाटतं एकच फक्त राहिला होता, प्राची मालनकर. अं, पण कदाचित त्यांनी मला जर SMS केला तर मी तो तुम्हाला केला आणि तुम्ही उत्तर दिलं तर मी ते त्यांना पोहोचवून देईन. एकच असेल तर घेऊया, अच्छा. हरकत नाही. आहेत का? प्राची मालनकर हो, आहेत का? हो. हा. हां, हां. नमस्कार सर, मी तुमची विद्यार्थिनीच आहे. भीष्मची आणि इतरही वर्ग केलेत. मला हा प्रश्न होता, जी क्रिटिकल एडिशन आहे, त्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जेव्हा पंचवटीमध्ये राम, सीता आणि लक्ष्मण होते, जेव्हा शूर्पणखा आलेली, तेव्हा शूर्पणखाने म्हणजे त्यांच्याशी तेव्हा रामाने तिची चेष्टा, मस्करी म्हणून जेव्हा तिने म्हटलं की मी तर लग्न झालेलं आहे, पण लक्ष्मण अविवाहित आहे, तू लक्ष्मणासोबत बघ काय होतं का, तर असे वाचण्यात आलेलं आहे प्रसंग. तर त्यावर टीका केली जातं की मग अशी मस्करी त्यांनी करायला नको होती, कारण लक्ष्मणांचा सुद्धा विवाह झालेला होता. आणि दुसरं एक असं होतं की अहिल्याची शिळाजी बनवली. मग प्रत्येक म्हणजे असं म्हणतात की रामायणामध्ये बऱ्याचदा स्त्रीला म्हणजे कमी लेखलं गेलंय, म्हणजे पुरुषाने केलेली चूक चूक नाही आणि स्त्रियांना म्हणजे कशा आपल्या होता असं दाखवलं जातं. म्हणजे असे बरेच लोक टीका करतात, त्यावर असं ठामपणे उत्तर नाही देऊ शकत, तर ते तुम्हीच सांगा आता. नाही, तुमचा हा एक प्रश्न नाहीये, दोन मोठे प्रश्न आहेत. थोडक्यात मी उत्तर एवढंच देईन की मुळात वाल्मिकी रामायण स्पष्ट वाचावं, अहिल्याची कथा नीट वाचावी. तिथे अहिल्या इंद्राला म्हणतेय की तुझी इच्छा पूर्ण झाली तशी माझी इच्छा पूर्ण झाली, कृतार्थास्मी देवेंद्र. म्हणजे तिथे तिने देवेंद्राला ओळखलंय. हा केवढा मोठा दोष आहे हे वाचणाऱ्याच्या लक्षात येत नाही बरेच वेळा. म्हणजे तिला माहितीच नव्हतं, जेव्हा आपल्या नवऱ्याचं रूप घेऊन आलेला परपुरुष एवढ्या सगळ्या त्या संगमानंतर, मिलनानंतरही तो वेगळा कोणीतरी आहे हे ज्या पतिव्रतेला कळत नाही ती किती मूर्ख म्हणायला हवी.
आणि हम्म. जर तिला कळलंय की तो कोणीतरी परपुरुष आहे असं असताना स्टील शी कंटिन्यूज, हे किती भयानक आहे हे लक्षात घेतलं जात नाही नीट. त्यासाठी वाल्मिकी रामायण वाचायला हवं हेच माझं म्हणणं आहे. की जे जे असं वाटतंय की स्त्रियांवर अन्याय केलाय आणि स्त्रियांना कमी लेखलंय, मूळ वाल्मिकी रामायण वाचा, त्याचा नीट अर्थ समजून घ्या आणि मग त्यातनं त्याच्यावरून काय जी करायची ती मतं किंवा विधानं करावीत अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि त्याआधी आपण जो काही प्रश्न विचारला होता की शूर्पणखेचं असं विडंबन, तर रामानी काय सांगितलं की आत्ता पत्नी माझ्या बरोबर आहे, त्याच्याबरोबर पत्नी आहे का? एक प्रकारे तो ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचारी ह्याचा अर्थ अविवाहित असं घेण्याचं कारण नाही. जो कोणी पती आणि पत्नी दोघही विभक्त राहत आहेत आणि जो ब्रह्मचर्याचं पालन करतोय, तर या अर्थाने तो ब्रह्मचारीच होता. अविवाहित आणि ब्रह्मचारी या दोन गोष्टींमध्ये जेव्हा गल्लत होते तेव्हा हे प्रश्न उपस्थित होतात. रामानी शूर्पणखेची का थट्टा करावी? त्याचं कारण शूर्पणखेने आधी मायावी रूप धारण करून रामांचा सगळा अंदाज घेण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे तुम्ही कोण, कुठले, हे अगदी इतकी बित्तम बातमी शूर्पणखेने काढली. मग जर शूर्पणखा नेमकी कोण आहे हे समजून घ्यायचं असेल तर तिलाही तसंच खेळवणं आवश्यक होतं. ती आपली बातमी मी कोण हे सरळसोट सांगणं हे अवघड होतं. त्यामुळे मग तिला थोडं खेळवून तिच्या कलाने ती कोण आहे, ती कुठून आली आहे, तिचे थोडक्यात सोर्सेस काय आहेत हे समजून घेणं गरजेचं होतं. म्हणून रामानी ते सगळं केलं. पण त्यातही जसं नंतर चित्रण केलंय की फसवलं, मग इकडे जा तिकडे जा आणि असं केलं, तर रामानी स्वतःहून तिच्यावर आघात करायला सांगितलेलं नाही. जेव्हा ती सीतेला मारायला उठली तेव्हाही तिला जीवानिशी मारलेलं नाही. ती पुन्हा कधी तिथे येणार नाही ह्या बेताने तिला विद्रूप करून सोडून दिली. राक्षसिणी मायावी रूप धारण करून वेगवेगळी अंग प्रत्यंग ही प्रकट करू शकायची. त्यामुळे तिचं नाक का कापलं, तर एकदा नाक कापलं की पुन्हा ती त्याच्यावरून मायावी असं काही करू शकणार नाही. यासाठी तिचं नाक कापून तिला जिवंत सोडून दिलं. जर स्त्रियांवर अन्यायच करायचा असता तर तिला मारून टाकली असती किंवा अजून काही करता आलं असतं. पण रामानी असं केलं नाही. हे रामांचं वेगळेपण आणि मोठेपण आहे. बरोबर. खूप छान गुरुजी, एवढं सगळं आहे शिकण्यासारखं. मी विनंती करेल की तुम्ही याचाही वर्ग घ्यावा जसं तुम्ही इतर वर्ग घेतात, कारण याची खूप गरज आहे. खूप रामायण मोठं आहे. धन्यवाद. धन्यवाद बुवा. अगदी मनापासून धन्यवाद. आणि खरोखरीच इतकं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला झालेलं आहे. पुन्हा कधी आम्ही जर तुम्हाला असंच विनंती केली तर आम्हाला नक्की मार्गदर्शन करा असं मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला विनंती करते. आणि कोणाचे प्रश्न नाही आहेत तर आपण थांबूयात. हो, सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. शुभरात्री. शुभरात्री. धन्यवाद सर. कवी